तुझ्या नावाची स्तुती असो. प्रभु का स्तुति हो. Let's read from John chapter 8 and read verse 21. योहानाचं शुभ वर्तमान 8वें अध्यायाचं 21वां वचन. हम यूहन्ना का सुसमाचार उसकी 8वें अध्याय के 21 वचन को पढ़े. उसने फिर उनसे कहा, मैं जाता हूँ और तुम मुझे ढूंढोगे और अपने पाप में मरोगे. जहाँ मैं जाता हूँ वहाँ तुम नहीं आ सकते. त्यानंतर तो पुन्हा त्यांना म्हणाला, मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल. मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही. Then said Jesus unto them, I go my way, and ye shall seek me, and shall die in your sins. Whither I go, ye cannot come. Jesus was telling a group of people, where I go, you cannot come. येशू एक समूहांना म्हणतो की मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकणार नाही. यीशु एक झुंड के लोगों से कहता है, मैं जहाँ पर जाऊंगा वहाँ आप आ नहीं सकोगे. As I told you yesterday, we are considering the word of God under the central theme, heaven and hell. काल जसं मी तुम्हाला सांगितलं, एका शीर्षकाखाली आपण वचन ऐकत आहोत आणि त्या शीर्षकाचं नाव आहे स्वर्ग आणि नरक. जैसे मैंने कल बताया कि वो जो केंद्रीय विषय है स्वर्ग और नरक, उसके अधीन में हम प्रभु के वचन से सीख रहे हैं. Yesterday we saw a little about what heaven is going to be like. आणि काल आपण स्वर्ग कसा असेल ह्याविषयी विचार केला. कल हमने थोड़ा सा यह देखा कि स्वर्ग कैसा होगा. I have not seen, nor you heard, neither hath entered into the heart of man the things which God has prepared for them that love Him. डोळ्याने पाहिलं नाही, कानाने ऐकले नाही आणि कुणाच्या मनातही आले नाही ज्या गोष्टी परमेश्वराने त्याच्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी तयार केली आहे ते कुणालाच ठाऊक नाही. परमेश्वर अपने प्रेम करने वाले लोगों के लिए जो तैयार किया वो आंखों ने नहीं देखा, कानों ने नहीं सुना और मनुष्य के हृदय में भी प्रवेश नहीं किया. There are going to be so many new things in heaven that there are no words in our language to describe them or to define them. स्वर्गात अनेक नवीन गोष्टी असतील आणि आपल्या जिभेने ते वर्णन करणे अशक्य आहे. और स्वर्ग में बहुत सारी नई बातें होंगे और हमारी भाषाओं में ऐसा शब्द नहीं होगा जो हम उसकी विवरण कर सके. We also saw how from the word of God that we're not just going to sit under trees passively just looking here and there and playing about. We're going to be very busy in heaven. At the same time we'll be resting while we work. आणि काल मी जसं तुम्हाला सांगितलं की तिथे स्वर्गामध्ये आपण फक्त एक झाडाखाली बसून आराम करणार असे नाही, आपण अनेक कामामध्ये व्यस्त असणार आणि व्यस्त असतानाही आपल्यामध्ये विश्राम असणार. जैसे कल बताया कि वहाँ पर स्वर्ग में पेड़ के पीछे बैठकर हम विश्राम नहीं करेंगे और यहाँ वहाँ देखते खेलते नहीं बैठेंगे, बल्कि वहाँ पर कामों में व्यस्त होकर रहेंगे, फिर भी हमको विश्राम रहेगा. Our soul has been designed or made to enjoy heaven. आपलं जे प्राण आहे ते स्वर्गाचा अनुभव घेण्यासाठी, त्याचा आनंद भोगण्यासाठी बनवलेला आहे. स्वर्ग की मजा पूरी तरह से लेने के लिए हमारी प्राण वैसा बनाया गया. This soul is the breath of God. God breathed into the nostrils of Adam and man became a living soul, the Bible says. पवित्र शास्त्रलेखात असं म्हटलेलं आहे की मनुष्याच्या नाकपुड्यात परमेश्वराने श्वास घातली आणि तो जीवित प्राणी झाला. और ये प्राण जो है परमेश्वर का श्वास है, जैसे हम शास्त्र में पढ़ते, परमेश्वर ने श्वास मनुष्य के अंदर फूंक दिया और वो जीवित प्राणी होकर बदल गया. This soul can be satisfied only by the infinite. Nothing in this world that belongs to this finite soul can satisfy the soul of man. आणि ह्या जगात असलेले कुठलेही मोजता येणाऱ्या गोष्टींनी मनुष्याचे प्राण संतुष्ट होणार नाही. और यह संसार की कोई भी सीमित बातों से मनुष्य का प्राण तृप्ति नहीं होगा, बल्कि कोई असीमित बातों से वो तृप्त हो सकता है. So true satisfaction will be seen only when we get to heaven. आपण जेव्हा स्वर्गात जाणार तेव्हाच आपल्याला एक खऱ्या रूपाची तृप्ती किंवा संतुष्टी अनुभवणार. तो जब हम स्वर्ग में जाएंगे तभी हम वो सच्चा तृप्ति को पा सकेंगे. That's why although there are so many excitements, a lot of fun in this world which human beings can enjoy, very soon we get fed up because this soul that is meant to be satisfied by the infinite cannot be satisfied by anything in this world. ह्या जगात आपल्याला अनेक मनोरंजक गोष्टी असतात, त्यामध्ये आपण आनंद भोगतो खरं, पण त्यामध्ये आपण संतुष्ट होत नाही. लवकरात लवकर आपल्याला कंटाळा येतो, कारण आपल्या प्राणाला असीमित आनंदाने संतुष्ट व्हायचं आहे. हमारे प्राणों के लिए यह संसार में बहुत सारे मनोरंजन की बातें हैं, फिर भी वो प्राण वहाँ पे तृप्त नहीं होता, क्योंकि असीमित बातों से वो तृप्त हो सकता. So yesterday we saw some things about heaven. Today we are going to see a little about hell. आणि काल आपण स्वर्गाविषयी ऐकलो, आज आपण नरकाविषयी ऐकणार आहोत. कल हमने स्वर्ग के बारे में कुछ बातों को देखा, आज हम नरक के बारे में कुछ बातों को देखेंगे. On the one side we need to be attracted by heaven, but on the other side we also need to have the fear about going to hell.
एकीकडे आपण पाहिलं तर स्वर्गाविषयी आपल्याला आकर्षण व्हायचं गरजेचं आहे, पण त्याच वेळेस नरकाविषयी जाणून एक भीती आपल्यामध्ये असली पाहिजे. एक तरह से देखने से हमको स्वर्ग के बारे में एक आकर्षण होना चाहिए, दूसरे तरफ से हमको नरक के बारे में डर भी होना है. What is heaven and hell? आता हे स्वर्ग आणि नरक काय आहे? ये स्वर्ग और नरक क्या है? It is the eternal separation of good from evil. आणि वाईट, चांगला आणि वाईटाचे हे अंतर आहे आणि ते दोघे वेगळे होतात. ये जो भला और बुरा का जो अनंत काल का एक अलगाव है. Today evil and good are mixed in this world. आज आपण जगात पाहतो की वाईट आणि चांगलं हे दोघे मिसळलेले आहे. आज हम देखते हैं कि संसार में भला और बुरा जो मिला हुआ है. But a time is coming very soon when this good and evil are going to be set apart, are separated. लवकरात लवकर असं एक काळ येत आहे जेथे चांगला आणि वाईट वेगळे केले जातील. लेकिन वो समय बहुत ही शीघ्र आ रहा है जब ये भला और बुरा अलग किया जाएगा. Now let's see a few things about what hell is like. आता आपण पाहूया नरक कसा आहे. अभी हम देखेंगे कि ये नरक कैसा है. There are 3 levels in God's presence. देवाच्या सानिध्यामध्ये किंवा त्याच्या सम्मुखात 3 पदवी आहेत किंवा 3 टप्पे आहेत. परमेश्वर के जो सम्मुख में 3 दर्जा है. Firstly, we see the unconscious presence of God. We say God is everywhere. आपण म्हणतो की परमेश्वर सर्वत्र आहे. और एक जो परमेश्वर सभी जगह है, जो हम समझ के बिना जो कहते हैं. God is on the road. परमेश्वर रस्त्यावर आहे. परमेश्वर वो सड़क पर है. God is on the other part of the world also. आणि जगाच्या दुसऱ्या बाजूलाही देव आहे. परमेश्वर पृथ्वी के उस छोर के बाहर भी है. There is no place where God is not there. The psalmist says, if I make in my bed in hell, thou art there. आणि असं कुठलीही जागा नाही जिथे देव नाही. स्तोत्रकर्ता म्हणतो, जर मी अधोलोकाती माझा बिछाना घातला तर तिथेही तू आहेस. ऐसा कोई भी जगह नहीं जहाँ पर परमेश्वर नहीं. भजन संगीता वाला कहता है कि अगर मैं नरक में भी मेरा बिस्तर को लगाऊं तो वहाँ पर परमेश्वर है. It's a presence that pervades this world, that pervades the universe, that is all around, but still it's something that we cannot feel, and therefore we call it the unconscious presence of God. आणि परमेश्वराचं सानिध्य सर्वत्र आहे, संपूर्ण जगात भरलेलं आहे, पण त्याचा भास आपल्याला होत नाही, म्हणून जे आहे आपण आपल्याला एवढं त्याचं गंभीरता वाटत नाही. परमेश्वर का सम्मुख सारा पृथ्वी में ऐसा है, लेकिन हम उसको समझ नहीं पाते, इसके लिए हम समझ के बिना वो बताए जाते हैं. The second level is the conscious presence of God. आणि दुसरं जे आहे परमेश्वराच्या सानिध्याचा भास ही होतो आपल्याला. और दूसरा जो है परमेश्वर का सम्मुख को जो समझने का या अनुभव करने का अनुभव. Although God is everywhere, there are particular places where we know God is there for sure, so we give that place extra reverence. परमेश्वर सर्वत्र आहे आपल्याला ठाऊक आहे. काही ठिकाणावर परमेश्वराचं सानिध्य आहे ह्याचा निश्चय आपल्याला होते. और परमेश्वर सभी जगह है, लेकिन कई जगहों में परमेश्वर का सम्मुख है, ऐसा निश्चय होकर उस जगह को हम बहुत अधिक आदर करते हैं. Although we know God is everywhere, we keep our shoes on when we walk on the road, but when we come to this place, we know there's a special presence of God in this place, so we keep our footwear outside and come in. परमेश्वर सर्वत्र आहे हे आपल्याला ठाऊक आहे, पण रस्त्यावर चालत असताना आपली चप्पल आपण पायामध्ये घालतो, पण इथे आराधनाच्या ठिकाणी येताना परमेश्वराचं सानिध्य येथे विशेष प्रकारे आहे हे जाणून आपले पादत्राणे आपण बाहेरच ठेवतो. और जैसे परमेश्वर सभी जगह में हम जानते हुए भी सड़कों पर चलते समय हमारे जूतों को पहन कर चलते, लेकिन ये खास जगह पर जब परमेश्वर हम कहते हैं तो हम जूतों को उतार कर बाहर कर रख के हम अंदर आते हैं. Then there is a third level of the presence of God called the immediate presence of God, a presence that we all can feel, that we know God is around us. आणि तिसरं म्हणजे परमेश्वराच्या सानिध्याचा अगदी जवळचा भान किंवा भास आपल्याला होतो आणि परमेश्वराच्या सानिध्याचा आपण अनुभव घेतो. और तीसरा जो है परमेश्वर का बहुत ही नजदीकी एक अनुभव या समूह है और उसको हम अनुभव करते हैं. That's why those who feel the presence of God, they clap their hands, they leap, they speak in tongues and so on. म्हणून देवाच्या सानिध्याचा जवळचा भास ज्यांना होतो ते टाळ्या वाजवतात, आनंद करतात, ओरडतात आणि स्तुती करत राहतात. इसलिए जो लोग नजदीक से परमेश्वर का अनुभव करते हैं वे लोग ताली बजाते, गीत गाते, अन्य भाषा बोलते हैं. What is hell? आता नरक काय आहे? यह नरक क्या है? Hell is a place where you will never see God. आणि नरक असलं ठिकाण आहे जिथे देव नाही. और नरक एक ऐसी जगह है जहाँ पर परमेश्वर नहीं है. You will never hear God's voice again. तिथे कधीही तुम्ही देवाची वाणी ऐकणार नाही. वहाँ पर फिर आप कभी परमेश्वर की वाणी नहीं सुनोगे. You will never feel His presence there. त्याचं सानिध्याचा भास तुम्हाला तिथे होणार नाही. वहाँ पर आप परमेश्वर का सम्मुख को अनुभव नहीं कर पाओगे. Hell is therefore eternal separation from God. आणि नरक म्हणजे परमेश्वरापासून माणसाचं
सार्वकालिक अलिप्तपणा किंवा वेगळेपणा. इसलिए नरक कहने से परमेश्वर से वो सदाकाल के लिए अलग होने का अनुभव. Today, even people who say there is no God are being blessed by God. आज जे लोक म्हणतात की देव नाही त्यांनाही देवाचा आशीर्वाद मिळतो. आज जो लोग कहते हैं कि कोई परमेश्वर नहीं, वे लोग परमेश्वर की आशीषों को पाते. They beget children, they earn money, God showers the rain upon them, He causes the sun to rise upon the good and the evil, and so on. त्यांना लेकरं होतात, त्यांना धन मिळते आणि परमेश्वर त्यांच्यावरही जे आहे पर्जन्यवृष्टी करतो आणि त्यांनाही परमेश्वर त्यांच्यासाठी सूर्य उगवतो. उनको भी बच्चे होता है, उनको भी धन मिलता है, उनके ऊपर भी बरसात को परमेश्वर गिराता है और उनको भी सूर्य का अनुभव मिलता. But in hell, you will see none of those things. You will never see God again throughout eternity. You will never feel His presence again, never get His blessings again throughout eternity. आणि नरक असले ठिकाण आहे जिथे देव नाही आणि नित्य तुम्हाला देवाचं भान होणार नाही, त्याची वाणी ऐकणार नाही, त्याचा आशीर्वादही मिळणार नाही. लेकिन नरक एक ऐसी जगह है जहाँ पर परमेश्वर नहीं, परमेश्वर का कोई अनुभव नहीं, परमेश्वर का कोई आशीष नहीं और कुछ भी नहीं होगा. What about the pain of hell? पण नरकाचं जे वेदना आहे ते कसं आहे? लेकिन नरक की दर्द कैसे होगा? If a person goes to hell, what kind of pain is he going to experience? जर एक व्यक्ती नरकात जातो तर त्याला कसली प्रकारची वेदना होणार आहे? अगर एक व्यक्ति नरक में जाने से उस किस प्रकार की दर्द को अनुभव करेगा? You turn to Matthew chapter 25 and read verse 41. मत्ती शुभवर्तमान 25वा अध्यायाचं 41वा वचन वाचूया. मत्ती का सुसमाचार 25वां अध्याय का 41 वचन को हम पढ़ें. तब वह बाएं और वालों से कहेगा, हे श्रापित लोगों, मेरे सामने से उस अनंत आग में चले जाओ जो शैतान और उसके दूतों के लिए तैयार की गई है. मग डावीकडच्या सही तो म्हणेल, अहो शापग्रस्त हो, माझ्याकडून निघा आणि शैतान व त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. Then shall he say also unto them on the left hand, depart from me, ye cursed, into everlasting fire, prepared for the devil and his angels. Now, here it is written, hell is not made for man, hell is made for the devil and his angels. येथे लिहिलेलं आहे हे जे नरक आहे ते माणसासाठी नव्हे तर शैतान व त्याचे दूतांसाठी बनवलेलं आहे. यहाँ पर लिखा है कि ये नरक जो है मनुष्य के लिए नहीं बल्कि शैतान और उसके दूतों के लिए बनाया गया. If you take a stick and beat a child, एक लाकूड घेऊन जर तुम्ही एका मुलाला मारता, अगर आप एक छड़ी लेकर एक बच्चे को मारने से, it will make the child cry. आणि त्यामुळे बाळ रडू लागतो. उस बच्चे को वो रुलाएगा. If you take the same stick and beat a cow, आणि त्याच लाकडाने किंवा छडीने जर तुम्ही गायीला मारला तर, लेकिन उसी छड़ी को लेकर अगर आप गाय को मारने से, the stick will break. ते लाकूड तुटेल. वो छड़ी टूट जाएगा. If you take a knife, you can stab a man and kill a man. आणि जर एक छुरी घेतली तर त्याने तुम्ही एका माणसाला मारून तो मरून जाणार. एक छुरी लेकर आप एक मनुष्य को मारकर उसकी हत्या कर सकते हैं. If you take a whip, you can cause pain to a cow. आणि जर चाबूक घेऊन मारला तर गायीला वेदना होईल. लेकिन अगर आप चाबुक को लेकर उसको मारने से उसको वेदना होगा. But if you take a whip and try to beat a demon, it won't have any pain. You won't even know where it is. चाबूक घेऊन जर तुम्ही शैतानाला मारू लागला तर तो कुठे आहे तुम्हाला कळणार नाही, त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. लेकिन वो चाबुक को लेकर अगर शैतान को मारने से उसके ऊपर कोई असर नहीं होगा. If you light a fire and put a demon in that fire, it will dance in those flames. आणि जर तुम्ही आग जाळून शैतानाला त्यामध्ये टाकला तर तो त्या अग्नीमध्ये तो नाचत राहणार. अगर आप एक आग जलाकर शैतान को उसमें डालने से वो उसमें भी नाचते रहेगा. So God has created a special fire for demons so that when demons are put there, it causes torment to the demons. आणि परमेश्वराने असलं विशेष प्रकारचं अग्नी तयार केलेलं आहे जेथे शैतान आणि त्याच्या दूताला टाकताना विशेष प्रकारचे पीडा त्यांना होणार आहे. इसलिए परमेश्वर ने एक ऐसा खास आग को तैयार किया जहाँ पर शैतान और उसके दूतों को डालने से उनको बहुत ही वेदना होगा. Imagine then, if human beings are going to be put into a fire which causes torment to demons, to devils, what great heat and flame that will be. विचार करून बघा, ज्या अग्नीमध्ये शैतान पीडित होतो, त्याला क्लेश होते, त्या अग्नीमध्ये जर माणसाला टाकलं तर त्याला किती अधिक वेदना आणि किती अधिक त्रास होईल. अगर वो जो आग में शैतान और उसको दूतों को डालने से उनको अगर पीड़ा होता है तो मनुष्यों को अगर वहाँ डालने से कितना अधिक पीड़ा होगा और वो आग कितना ज्वाला और कितना भयानक होगा. So God has not made hell for human beings, but man in his choices, he makes every day chooses to go to hell, and he is going to bear the torment that even demons cannot bear. And how will man bear it? पहा, परमेश्वराने माणसासाठी अग्नी नरक बनवलेलं नाही, ते शैतानासाठी बनवलेलं आहे.
पण मनुष्य काय करतो, त्याचा निवड करतो आणि जर तो तिथं गेला तर किती अधिक वेदना, किती अधिक उष्णताचा अनुभव त्याला घ्यावा लागेल. परमेश्वर ने उस नरक तो मनुष्य के लिए नहीं बनाया, मनुष्य खुद होकर चुनकर ही उसी की ओर जाने के लिए चाहता है. अगर वो जो आग शैतान और उसके दूतों को इतना वेदना दे रहा है तो मनुष्य को कितना अधिक देगा. One day's torment in hell will be greater than all the sufferings we have faced all our lifetime. जगामध्ये आपण जिवंत असताना आपल्या आयुष्यामध्ये किती संकट आपण सहन केल्या, त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक नरकामधला एक दिवसाचा त्रास असणार. हम ये संसार में भोगने वाले हर प्रकार के क्लेशों को मिला के देखने से भी नरक की एक दिन की वेदना उससे अधिक होगा. When we speak of pain on earth, it's something that affects, it's something that you cannot, pain is something that you cannot feel, you cannot see. आणि जेव्हा आपण जगात सहन करत असलेल्या वेदनाविषयी बोलतो तर ते हे वेदना असली एक वस्तू आहे किंवा एक गोष्ट आहे ज्याला आपण पाहू शकत नाही. जब हम ये संसार में दर्द को अनुभव करते हैं तो वो ऐसा एक दर्द है जिसको हम देख नहीं सकते. You can feel pain when you have pain, but you can't see it. आणि जेव्हा तुम्हाला ते वेदना आहे तर त्याचा अनुभव तुम्हाला होतो, त्याचा भास होतो, पण तुम्हाला ते पाहता येत नाही. जब आपको दर्द होता है तो आप उसको अनुभव कर सकते हो लेकिन आप उसको देख नहीं सकते हो. But the pain in hell seems to be a visible torment. पण नरकामध्ये असलेली जी वेदना आहे ते दृश्यात येणारी ती वेदना आहे, त्याला आपण पाहू शकतो. नरक की जो वेदना या दर्द है वो देख सकता है. For example, if you read Revelation 14 and verse 11. उदाहरणासाठी प्रकाशित वाक्य 14वा अध्याय याचं 11वे वचन वाचलं तर, उदाहरण के लिए हम प्रकाशित वाक्य 14वें अध्याय की 11 वचन पढ़ने से, और उनकी पीड़ा का धुआं युगानुयुग उठता रहेगा और त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो. and the smoke of the torment ascendeth up forever and ever. So we see here that the torment seems to be having a smoke. आणि इथं आपण पाहतो ह्या पीडेचा धूर आहे असं लिहिलेलं आहे. यहाँ पर हम देखते उनकी जो पीड़ा को एक धुआं, The smoke of their pain, the smoke of their torment ascends forever and ever. आणि हे पीडेचा जो धूर आहे ते युगानुयुग वर जातो. उनकी पीड़ा का जो धुआं है युगान युग उठता रहेगा. If this pain has smoke and the smoke can be seen, it appears that the pain can be seen as well. आणि पीडेचा धूर आहे आणि ते वर जात असं लिहिलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला ते पीडा किंवा वेदना पाहता येणार. अगर जब पीड़ा की धुआं को देख सकते हैं तो उसका अर्थ ये है कि हम उसकी पीड़ा को देख सकते हैं. Just imagine spending an eternity there with snakes and creeping things and those evil beings around you all the time. विचार करून पहा कसं असेल ते ठिकाण. सगळीकडे जे जीव जंतू आहेत आणि साप आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे विषारी जंतू आपल्या अवतीभोवती असणार ते. आप जरा सोच के देखिए कि नरक एक ऐसी जगह जहाँ पर ये रेंगने वाली वस्तु और चीजें और बहुत सारे भयानक प्राणियां वहाँ पर रहने से कैसा होगा. Some years ago, I was taken by a believer to a hospital to visit a man who was very sick. आणि काही वर्षा अगोदर एका व्यक्तीने मला एक आजारी व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी नेलं. कई सालों के पहले एक व्यक्ति मुझे एक अस्पताल में ले गया एक जो बीमार व्यक्ति को देखने के लिए. That man was struggling with death. आणि तो व्यक्ती मृत्यूशी तो संघर्ष करत होता. और वो व्यक्ति जो मृत्यु के साथ संघर्ष कर रहा था. He was a man who had once upon a time accepted the Lord Jesus but had gone into backsliding and was living an adulterous life and he had become a drunkard. आणि तो असला व्यक्ती, एकेकाळी त्या व्यक्तीने देवाचा स्वीकार केला होता. येशूला स्वीकारल्यानंतर त्याचं पतन झालं आणि तो पतन पावल्यानंतर तो व्यभिचारामध्ये आणि शेवटी तो दारुड्या झाला. वो व्यक्ति उद्धार पाया तब मसीह को स्वीकार किया, बाद में वो पीछे हट गया और व्यभिचार एक जीवन बिताने लग गया और शराबी बन गया. So as we went and stood next to his bed, it was past 1 in the night. आणि रात्रीचे 1 वाजले होते आणि तेव्हा मी त्याच्या बिछाण्याच्या बाजूला उभा होतो. जब हम जाकर उसके बिस्तर के पास में खड़े हुए तब रात का 1 बजा था. So we were two servants of God and he was closing, his eyes were closed as we stood by him. आणि आम्ही जेव्हा आम्ही 2 सेवक लोक होतो आणि त्याच्या बिछाण्याच्या बाजूला मी उभा असताना त्याचे डोळे बंद होते. हम 2 परमेश्वर के सेवक लोग थे, हम उसके बिछाने के निकट में खड़े थे, उसकी आंखें बंद था. He was squirming and wriggling in his bed and making moaning noises. आणि तो जो आहे असं त्याच्या बिछाण्यावर लोळत होता आणि तो वेगवेगळ्या प्रकारचे आवाज तो त्याच्या तोंडाने करत होता. वो उस बिछाने पे वो तड़प रहा था और कई प्रकार की आवाज को कर रहा था. Suddenly he opened his eyes and looked at us. आणि झटकन त्याने त्याची डोळे उघडले आणि आम्हाला पाहिलं. तुरंत ही अपनी आंख को खोलकर उसने हमें देखा.
Pastor, you come, Pastor, please help me, Pastor. आणि तो ओरडू लागला, रडू लागला, पास्टर तुम्ही आला आहात, मला मदत करा, माझा सहाय्य करा. वो चिल्लाने लगा, पास्टर आप आ गए, मेरी मदद करो, मेरी मदद करो. What's the matter? What's happening? मग आम्ही विचारलं काय होत आहे, काय झालेलं आहे. तब मैंने पूछा कि क्या हो रहा है तुम्हें. Pastor, those black forms, they keep coming to me and they're trying to catch me. Please help me. तो म्हटला की काहीतरी काळसं आहे आणि ते मला धरायला येत आहे आणि ते मला पीडित करत आहेत. कुछ तो काली बातें हैं जो मुझे पकड़ने के लिए आ रहा और मुझे पीड़ा देने के लिए आ रहा. Yesterday, 4 figures, black figures came and they took hold of my hands and my feet. आणि काल 4 प्रकारचे काळं काहीतरी रूप आलं आणि माझे हात पाय बांधून ते मला ओढू लागले. और कल 4 ऐसे रूप आकर मेरे हाथ पैरों को बांध कर रखा. I cried out saying, Jesus, help me. आणि मी ओरडून म्हणालो, येशू तू माझं सहाय्य कर. तब मैंने चिल्लाया, येशू मुझे मदद कर. When I said Jesus, those 4 black figures released me and 4 white figures came in their places and stood by me. आणि जेव्हा मी येशूचं नाव घेऊन ओरडलो तेव्हा हे 4 काळे रूप मला सोडून गेले आणि 4 पांढरे रूप येऊन मला धरले. और जब मैंने यीशु को पुकारा तो ये जो 5 काले रूप निकल गए और 5 श्वेत रूप वहाँ पर आ गए. But the struggle is going on, Pastor. Those figures are coming back and trying to grab me. पण संघर्ष होतच आहे पास्टर आणि हे 4 काळे रूप जे आहे ते मला येऊन धरत आहेत, ते मला त्रास देत आहेत. लेकिन पास्टर ये संघर्ष जो चल रहा है वो 4 काले रूप फिर से मुझे आकर पकड़ने के लिए चाहते हैं. And he said, yesterday when those black figures left me and those white angels came to protect me, the man in the next room died immediately. आणि काल जेव्हा हे 4 काळे रूप मला सोडून गेले आणि मग 4 पांढरे स्वर्गदूत येऊन मला धरले तेव्हा त्याच क्षणी बाजूच्या कमरेमध्ये असलेला तो व्यक्ती मेला. और कल जो वो 5 रूप काले रूप मुझे छोड़कर गए और जब वो 5 जो स्वर्गदूत मेरे निकट आए तो मेरा पड़ोसी मृत्यु पाया. So we had to pray for him. तर आपल्याला त्याच्यासाठी प्रार्थना करायचं आहे. वो हमको उनके लिए प्रार्थना करना. We counseled him to confess all his sins. तर आम्ही त्या व्यक्तीला म्हटलं की तू तुझ्या पापांची कबुली कर. हमने उनको सलाह दिया कि तू अपनी पापों को कबूल कर. Brother, sister, hell is not a story, it's not an invention, it's very real. प्रियानो, हे भाऊ आणि बहिणींनो, हे जे नरक आहे ते काल्पनिक नाही, हे काही एक गोष्ट नाही, पण हे असलियत आहे, वास्तविक गोष्ट आहे. प्यारा भाई और बहनों, ये नरक कहने से कोई ऐसा कहानी नहीं और कोई ढूंढ के निकाला है और चीज नहीं, वो सच्ची हकीकत है. Yesterday I told you of people who had black stars on their bodies and later they were being swallowed by the dragon. काल मी तुम्हाला असं एक गोष्ट सांगितलं ज्यामध्ये लोकांच्या छातीवर काळे डाग होते आणि शेवटी त्यांना अजगराने गिळून टाकले. कल मैंने आपको एक विषय के बारे में बताया जहाँ पर लोगों के जो छाती के ऊपर काला दाग था और अजगर उनको निगल रहे थे. That black star becomes the authority by which that dragon claims right over that person. आणि जेव्हा हे काळे डाग माणसांच्या छातीवर येते तेव्हा अजगराला त्या व्यक्तीवर हक्क आणि अधिकार मिळते आणि त्याने करून तो त्यांना गिळून टाकतो. मनुष्य के छाती के ऊपर जो आने वाली काली दाग जो है वो अजगर को एक हक उनको दे देता. In the same way, in real life, sin becomes the ticket, the authority by which Satan can drag us to hell. त्याच प्रकारे हे जे पाप आहे ते आपल्यासाठी एक तिकीट सारखं होते आणि सैतानाला आपल्यावर हक्क आणि अधिकार मिळते. वैसे ही जो हमारे जीवन में पाप जो है वो शैतान के लिए अधिकार और टिकट के मानिंद है जिसके द्वारा हमको वो नरक की ओर खींच लेता है. What is sin? आता हे पाप काय आहे? ये पाप क्या है? Sin is anything that separates a man from God. पाप म्हणजे मनुष्याला परमेश्वरापासून विभक्त करणारी गोष्ट. कोई भी चीज जो परमेश्वर से मनुष्य को दूर करता है वो पाप है. It can be something very dangerous, it can be something very harmless seemingly, but if it separates you from God, it is sin. हे धोकेबाज आहे आणि भयानक आहे आणि जर आपल्याला देवापासून वेगळं करत आहे तर ही गोष्ट पाप आहे. वो बहुत ही भयानक भी हो सकता है या धोखा का बात भी हो सकता है, लेकिन अगर आपको परमेश्वर से दूर कर रहा है तो वो पाप है. The things you buy, आणि ज्या गोष्टींची तुम्ही खरेदी करता, आप खरीदने वाले जो बातें, the places you go, ज्या ठिकाणी तुम्ही जाता, आप जाने वाली जगहों में, the friends you make, ज्या मित्रांना तुम्ही बनवता, जो मित्रों को आप बनाते the हैं, words that you speak, जे शब्द तुम्ही तुमच्या तोंडाने उच्चारता, आपके मुंह से बोलने वाले वचन, the sights that you see, आणि जे दृश्य तुम्ही पाहता, और जो दृश्य आप देखते हैं, the emotions that rise up within you, तुमच्या आत उद्भवणारी भावना, आपके अंदर उठने वाली वो जज्बातें, all these are, if they separate you from God, they are sin. जर ह्या गोष्टी तुम्हाला देवापासून वेगळं करत आहेत तर हे पाप आहे. अगर ये सारी बातें आपको परमेश्वर से दूर कर रहा है तो वो पाप है. Check on your life and see what you are having with you, the words that you speak, the friends that you are going with.
Are they taking you away from God? Are they taking you closer to God? प्रियानो, तुमचं जीवन तुम्ही पारखून पहा. जे शब्द तुम्ही उच्चारता, जे मित्र तुम्हाला आहेत, ते तुम्हाला देवाच्या जवळ नेत आहेत की देवापासून विभक्त करत आहेत? प्यारे लोगों, आप अपने जीवन को जांच के देखो. आप बोलने वाली वचन, आप जाने वाली जो मित्रों के संगति, वो आपको परमेश्वर से दूर ले चलता है कि उनके नजदीक ले चलता है? The deception is, even though you are going away from God, you won't care about it because the road to hell is fun, is enjoyable till you reach there. नरकात जाणारी जी रस्ता मार्ग आहे ते खूप आनंदाचा आहे, मनोरंजक आहे आणि तुम्ही त्यात जात असताना तुम्हाला कळणार नाही आणि तिथे गेल्यानंतरच तुम्हाला ते कळेल, कारण ते धोकेबाज आहे. नरक की जाने वाली जो मार्ग है बहुत ही हंसी और मजाक की एक और बहुत ही मनोरंजन की मार्ग है. आप उसमें से जाने के बाद ही आपको पता चलेगा कि वो धोखा का एक मार्ग है. So if you're indulging in or involved in anything that is taking you away from God, be careful to come back because you are on your road to hell. आणि जर कुठलीही गोष्ट तुम्हाला देवापासून वेगळं करत आहे तर ह्याविषयी तुम्ही काळजी घ्या, कारण असं जे मार्ग आहे आनंदाचा आणि आताचा मनोरंजक मार्ग आहे ते सर्व नरकात नेणारी मार्ग आहे. अगर आप ऐसा कोई भी बातों में लगा हुआ है जो परमेश्वर से आपको दूर कर रहा है तो सावधान रहिए और लौट कर आइए. Now we are going to see how sin corrupts the heart of man. आता आपण पाहणार आहोत हे पाप मनुष्याच्या प्राणाला किंवा जीवाला भ्रष्ट कसे करते. अभी हम देखेंगे कि ये जो पाप है मनुष्य का जीवन या प्राण को कैसे हानि पहुंचाता. How sin separates man from God. कसं पाप मनुष्याला देवापासून विभक्त करते. ये पाप जो मनुष्य को परमेश्वर से कैसे अलग कर रहा. Man's heart is supposed to be like a magnet goes after iron. Man's heart is supposed to be yearning and longing for God. जसं लोखंड लवचुंबकासारखं आहे तसंच मनुष्याचं जे हृदय आहे ते परमेश्वराकडे आकर्षण केले जाते किंवा लवचुंबकासारखं ते ओढलं जातं. और जैसे लोहा की ओर लोहचुंबक को चिपकते रहता है वैसे मनुष्य का जो प्राण है वो परमेश्वर की ओर आकर्षित किया जाता. But instead now man's heart, instead of yearning for God, is yearning for so many other things. आता पण मनुष्याचं हृदय परमेश्वराकडे ओढले जाण्याऐवजी वेगवेगळ्या जगी गोष्टीकडे ओढले जाते. लेकिन मनुष्य का जो हृदय है परमेश्वर की ओर आकर्षित होने के बजाय बहुत सारी बातों के पीछे आकर्षित हो रहा. The end of all that yearning is hell. आणि या सर्व जे आकर्षणाची गोष्ट आहे त्याचं शेवट नरकच आहे. और इन सारे आकर्षणों का जो अंत है वो नरक ही होगा. Now we are going to see a few ways in which the heart of man is corrupted by sin. आणि पापाद्वारे मनुष्याचे हृदय कसे भ्रष्ट होते याविषयी आपण काही गोष्टी पाहणार आहोत. पाप के द्वारा मनुष्य का हृदय कैसा भ्रष्ट होता है ऐसे कई बातों को हम आज देखेंगे. When sin corrupts the heart of man, जेव्हा पाप मनुष्याच्या हृदयाला भ्रष्ट करते, जब पाप मनुष्य का हृदय को भ्रष्ट कर देता है, one observation is man begins to love lies rather than the truth. आणि ह्याचं चिन्ह हे की मनुष्याला खोट्यापणाचं किंवा लबाडीचा आवड होते आणि सत्य त्याला आवडत नाही. एक जो चिन्ह यह है कि मनुष्य सच्चाई से बढ़कर वो झूठ को प्रेम करता. Today in the modern world people say that all ways, just like all rivers lead to the ocean, all religions lead to the same God. आणि आज आपण जगात पाहतो की आधुनिक जगामध्ये लोक म्हणतात जसे सर्व नद्या समुद्रात पोचते तसेच सर्व देव किंवा धर्म एकच देवाकडे नेते. आज जैसे आधुनिक दुनिया में लोग कहते हैं कि हर नदी जो है समुद्र की ओर पहुंचता है वैसे हर धर्म जो है परमेश्वर की ओर पहुंचता है. But when you study each religion, it is not possible to be like that. पण प्रत्येक धर्म आपण जेव्हा शिकतो तेव्हा आपल्याला कळून येते की हे असं नाही. लेकिन हर एक धर्म को अच्छी तरह से जांच के देखने से हमको पता चलता है कि वो वैसा नहीं है. So when you turn to John chapter 18 and read verses 37 and 38. योहान 18वा अध्यायाचं 37 आणि 38व्या वचनामध्ये आपण पाहतो. जब यूहन्ना का सुसमाचार 18वां अध्याय के 37 और 38 वचन को हम पढ़ते, पिलातुस ने उससे कहा, तो क्या तू राजा है? यीशु ने उत्तर दिया कि तू कहता है, क्योंकि मैं राजा हूँ. मैंने इसलिए जन्म लिया और इसलिए जगत में आया हूँ कि सत्य पर गवाही दूं. जो कोई सत्य का है वह मेरा शब्द सुनता है. पिलातुस ने उससे कहा, सत्य क्या है? और ये कहकर वह फिर यहूदियों के पास निकल गया और उनसे कहा, मैं तो उसमें कुछ दोष नहीं पाता. त्यावरून पिलात त्यास म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे व ह्यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्याला म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहूद्यांकडे बाहेर जाऊन म्हणाला,
ह्यांच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. Pilate therefore said unto him, Art thou a king then? Jesus answered, Thou sayest that I am a king. To this end was I born, and for this cause came I into the world, that I should bear witness unto the truth. Everyone that is of the truth heareth my voice. Pilate saith unto him, What is truth? And when he had said this, he went out again unto the Jews. Enough. See what's written here. आता इथं काय लिहिलं आहे ते पहा. देखो यहाँ क्या लिखा है. Jesus said, I have come to bear witness for the truth. येशूने म्हटले की सत्याचं साक्ष देण्यास मी आलो आहे. यीशु कहता है कि सत्य को गवाही देने के लिए मैं आया. Then Pilate asks Jesus, what is truth? आता पिलात येशूला विचारतो सत्य काय आहे. पिलातुस यीशु से पूछता है कि सत्य क्या है. Interestingly, after Pilate asks that question, he doesn't wait for an answer. He asks a question and just walks away. आणि गोष्ट आहे चित्तवेधक गोष्ट हे आहे की पिलात प्रश्न विचारतो आणि उत्तरासाठी तो तिथे वाट पाहत नाही, तो तसंच निघून जातो. और दिलचस्पी की बात यह है कि पिलातुस प्रश्न करने के बाद कोई जवाब के लिए रुका नहीं, वहीं से मुड़कर चला गया. Today people are listening to the truth like they're just listening to some philosophy. They listen, they nod their heads and say it's good and just walk away from it. आजकाल लोकही तसेच आहे. तत्वज्ञान जसं ऐकतात तसं ते सत्य ऐकतात आणि आपले डोके हलवून ते तसंच निघून जातात. आज के लोग भी धर्म की बातों को वैसा ही सुनते, तत्वज्ञान के मानिंद सुनते हैं. वे लोग आकर उसको सर को हिलाते और वैसे ही लौट के जाते हैं. One day I was going in a train. आणि एकदा मी गाडीने प्रवास करत होतो. एक दिन मैं ट्रेन में सफर कर रहा था. So there was a conversation with another man. आणि एका व्यक्ती बरोबर माझा वाद चालला होता. और एक व्यक्ति के साथ मेरा वार्तालाप चल रहा था. I said, the Bible says, Jesus said, I am the way, the truth and the life. मी म्हटलो की शास्त्रलेख असे म्हणते, येशू म्हटला की मार्ग सत्य व जीवन मी आहे. और मैंने उनसे कहा कि पवित्र शास्त्र और यीशु यही कहता है कि मैं ही मार्ग सत्य और जीवन है. There is no other way by which we can be saved other than the name of Jesus. येशूच्या नावाच्या ऐवजी दुसरं कुठल्याही नावाने आपलं तारण होत नाही. उद्धार पाने के लिए यीशु के नाम के अलावा और कोई नाम नहीं है. When I said this, he said, you must learn to respect all religions. तर जेव्हा मी असं म्हटलं तर तो व्यक्ती मला म्हणाला, सर्व धर्मांचा आदर करण्यासाठी तुम्ही शिकलं पाहिजे. जब मैंने इस बात को बताया तो उस व्यक्ति ने कहा कि आप हर धर्म को आदर करने के लिए सीखना चाहिए. I didn't ask him that question then, but now if he had asked me, I would have asked him, if you say that you should respect all religions, why don't you respect mine? आणि त्यावेळेस तर मी त्याला काही म्हटलं नाही. आज जर तो म्हटला असता तर मी म्हटलं असतं, जर तू म्हणत आहेस की सर्व धर्मांचा आदर कर, तर माझ्या धर्माचा तू का आदर करत नाहीस. तब मैंने उसको कोई जवाब नहीं दिया. लेकिन आज अगर वो पूछता है तो मैं यही कहूंगा, अगर तो आप कहते हो कि सभी धर्म को आदर करना, तो मेरे धर्म को क्यों कर आदर नहीं करता. So if he was respecting all religions, he would agree what I was saying, but he wasn't agreeing. आणि जर तो सर्व धर्मांचा आदर करत असता तर मी जे शब्द त्याला बोलत होतो त्याचा तो स्वीकार केला असता, आदर केला असता, पण तो त्यांनी तसं केलं नाही. अगर वो सारे धर्म को अगर आदर करने वाला व्यक्ति है तो मैं जो कहा बात को वो स्वीकार करता, लेकिन वो स्वीकार नहीं किया. The Bible says the truth shall set you free. शास्त्र म्हणते की सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. पवित्र शास्त्र कहता है कि सत्य आपको छुड़ाएगा. Truth can be exclusive, it can be only one thing. आणि सत्य जे आहे एक गोष्ट जरूर करू शकते. और सत्य एक विशेष न तो एक ही बात है. But when sin corrupts the heart of man, sin can remain intact when he swerves the man away from the truth, because truth will set the man free, and now he doesn't have the truth, he is still a slave to sin. आणि पहा, पाप जेव्हा मनुष्यामध्ये प्रवेश करते तेव्हा सत्यापासून त्याला वेगळं करते आणि पाप मनुष्याला बिलगून राहते आणि सत्य त्याला सोडू शकत नाही, कारण पाप त्याला बिलगून राहिलेला आहे. वो पाप मनुष्य में प्रवेश करता है, इसलिए पाप वहीं पर रहता है और वो सत्य से उसको अलग कर देता है. जब तक सत्य उसको छुड़ाएगा नहीं तब तक वो सत्य में तो छुटकारा नहीं पाएगा. So brother, sister, please do not say that everything is the same. We have to discover the truth and follow the truth. प्रियानो, सर्व काही एकच आहे असं म्हणू नका. सत्याचा शोध आपण केला पाहिजे आणि सत्य आपण जाणून घेतलं पाहिजे. प्यारे लोग, सब कुछ एक जैसा है ऐसा नहीं कहना, क्योंकि हम सत्य को ढूंढ के निकालना और उसके पीछे चलना. The second thing that sin does is, आणि दुसरं पाप हे करते, और दूसरी बात जो पाप करता है, sin makes the big God small and sin makes the small man big. आणि पाप जे आहे मोठ्या परमेश्वराला लहान बनवते आणि लहान माणसाला ते मोठं बनवते. पाप जो है वो बड़ा परमेश्वर को छोटा कर देता है, छोटा सा मनुष्य को बड़ा कर देता. When the Bible describes how God made the universe, आणि शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की विश्व किंवा संपूर्ण जगाला देवाने कसं बनवलेलं और आहे. शास्त्र में लिखा है कि परमेश्वर ने यह पूरा पृथ्वी प्रपंच को कैसे बनाया. read Psalm 33 verse 6. 33वा स्तोत्र 6वा वचन वाचूया. 33वां भजन उसकी 6वां वचन पढ़ेंगे.
आकाश मंडल यहोवा के वचन से और उसके सारे गण उसके मुख की श्वास से बने. परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्यांच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. By the word of the Lord were the heavens made, and all the host of them by the breath of his mouth. All the host of heaven, all the stars in the sky, they are all fireballs, remember. And they are all the breath of his mouth, the Bible says. आणि शास्त्र म्हणते की त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. देखो सारा तारागण वो जो देखो आग के गोले के मानिंद है, वो उसकी मुंह का श्वास है. You look at the fire in the sun. आणि सूर्यामध्ये असलेला अग्नी तुम्ही पहा. वो सूरज में रहने वाली आग को देखिए. The amount of electricity or amount of power or energy produced by the sun in 1 second can provide electricity to the whole world from Adam till today. आणि 1 सेकंदामध्ये सूर्यामध्ये उत्पन्न होणारं जे ऊर्जा आहे किंवा विद्युत आहे, आदामाच्या काळापासून आताच्या काळापर्यंत जितक्या जगामध्ये जितकी विद्युताची गरज आहे तितकं ते पुरवू शकते. वो सूरज में 1 सेकंड में जो देने वाली वो बिजली की पावर है, वो आदम से लेकर आज तक हर प्रकार की बिजली की वो आवश्यकता को पूरी कर सकता है. And this sun is just one of the small fireballs that we see up in the sky. आणि अंतरिक्षामध्ये पाहणाऱ्या सर्व ग्रहामध्ये हे जे सूर्य आहे सर्वात छोटासा अग्नीचा गोळा आहे. और हम आकाश के वहाँ पे देखने वाले जो बहुत सारे जो आग की गोला में से सूरज एक छोटा सी आग की गोला. And what does the Bible say? आणि शास्त्र काय म्हणते? और पवित्र शास्त्र क्या कहता? God did, and all this came into existence, all those fireballs. परमेश्वराने फक्त फुंकलं आणि सर्व आकाश मंडळातील ग्रह तयार झाले. परमेश्वर ने सिर्फ फूका और सारा आकाश मंडल के तारागण तैयार हो गए. Read Job chapter 34 and read verses 14 and 15. योबाचं पुस्तक 34वा अध्याय 14 आणि 15 वचन वाचूया. अय्यूब का पुस्तक 34वें अध्याय के 14 और 15 वचन को पढ़े. यदि वह मनुष्य से अपना मन हटाए और अपना आत्मा और श्वास अपने ही में समेट ले, तो सब देहधारी एक संग नाश हो जाएंगे और मनुष्य फिर मिट्टी में मिल जाएंगे. ज्यांचे चित्त स्वतःकडेच असेल, त्याने आपला आत्मा व श्वास आवरून स्वतःच्या ठाई परत घेतला, तर सर्व जीवधाऱ्यांच्या एकदम प्राणात जीव होईल, मानव पुन्हा मातीत मिळेल. If he set his heart upon man, if he gather unto himself his spirit and his breath, all flesh shall perish together, and man shall turn again unto dust. The Bible says God breathed out and man came into existence. आणि वचनामध्ये लिहिलेलं आहे परमेश्वराने श्वास घातले आणि मनुष्य अस्तित्वात आला. और हम देखते हैं कि शास्त्र कहता है कि परमेश्वर ने श्वास को फूका और मनुष्य जो अस्तित्व में आ गया. But these two verses that we read says, if God breathes in once again, we'll all become dead bodies. आणि ह्या वचनामध्ये आपण वाचतो की जर परमेश्वराने श्वास जीव धारणचा एकदम प्राणांत होईल, मानव पुन्हा मातीत मिळेल. और हम ये वचन में पढ़ते हैं कि परमेश्वर अगर श्वास को अंदर की ओर लेने से हम सब मर मिटेंगे. So God breathed out once and now He's holding His nose. That's why you and I are living now. परमेश्वराने एकदा श्वास फुंकले आणि त्याचं नाक पुढे तो धरून ठेवलेला आहे, म्हणून आज मी आणि तुम्ही जिवंत आहोत. परमेश्वर ने वो श्वास को फूका और अपनी नाक को पकड़ के रखा, इसलिए आप और मैं जीवित हैं. But what does sin do? पण पाप काय करते? लेकिन पाप क्या करता? It puts that big God in the judgment bar, and we human beings sit on the judgment seat and we ask God questions. आणि आज सैतान पाप काय करते? आपल्याला जे आहे देवाला जे आहे ते न्यायस्थानाच्या पुढे उभं करते आणि आपल्याला न्यायस्थानावर बसवतो आणि आपण जे आहे देवाला प्रश्न विचारत राहतो. ये पाप क्या करता है कि परमेश्वर को न्यायासन के सामने खड़ा करता है, हमको वो न्यायासन में बिठाकर हम परमेश्वर को सवाल करने के लिए कराता है. Have you been asking God questions recently? काय या दिवसांमध्ये तुम्ही देवाला प्रश्न विचारत आहात का? क्या ये बीते दिनों में क्या परमेश्वर से प्रश्न कर रहे थे? It's because you don't know who God is. ह्याचं कारण हे की तुम्ही देव कोण आहे ह्याला ओळखत नाही. क्योंकि आप नहीं जानते कि ये परमेश्वर कौन है. There was a Christian who was doing research in the skies. आणि एक ख्रिस्ती व्यक्ती होता आणि तो अंतरिक्षामध्ये संशोधन करत होता. और एक मसीह व्यक्ति था जो अंतरिक्ष में वो कुछ संशोधन कर रहा था. And when he understood the greatness of God through what he saw in the stars and in the skies, आणि अंतरिक्षामध्ये जे सूर्य आणि सर्व चंद्र आहेत त्याला
संशोधन करत असताना देव कोण आहे हे त्याला कळून आले तेव्हा जब आकाश की तारागणों को, सूर्यों को सब देखने के बाद जब उसको पता चला कि परमेश्वर कैसा है, He said, till then I used to give God a lot of ideas. Lord, I want you to do this, I want you to do that, and so on. तोपर्यंत जो आहे तो देवाला आदेश देत होता आणि देवाला म्हणत होता माझ्या मनामध्ये असं करायचं आहे तसं करायचं आहे असं वेगवेगळ्या गोष्टी देवाला सांगत होता. और तभी तक वो परमेश्वर से कई बातों को बता रहा था, परमेश्वर को कई कल्पनाएं वो दे रहा था. But when he saw the greatness of God in the stars and in the universe, he said, I stopped praying for a few days because I was wondering, do I have the worthiness to pray to such a great God? आणि जेव्हा अंतरिक्षात असलेल्या सर्व गोष्टींचा शोध लावलो आणि देव कोण आहे हे मला कळून आले तेव्हा काही दिवसापर्यंत मी प्रार्थना करणं थांबवलं, कारण एवढ्या मोठ्या परमेश्वराच्या पुढे प्रार्थना करण्याची योग्यता माझ्यामध्ये आहे का असा विचार त्या व्यक्तीला आला. और जब ये तारागणों को और प्रपंच को जो परमेश्वर ने बनाया उसके बारे में संशोधन करने के बाद उनको उसने प्रार्थना करना ही रोक दिया, क्योंकि वो ये कहने लगा कि परमेश्वर के पास प्रार्थना करने के लिए मेरे पास कोई शब्द है क्या? If it's going to be a question answer session with God and you, then God has a lot of questions to ask you and you won't be able to answer. जर प्रश्न उत्तर करत राहिला देवामध्ये आणि तुम्हामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारत राहिला तर देवालाही अनेक प्रश्न आहेत तुम्हाला विचारण्यासाठी. अगर ये प्रश्न उत्तरों का अगर समय है तो परमेश्वर आपको बहुत सारे सवाल कर सकोगे और आपके पास जवाब नहीं होगा. So sin has corrupted the heart of man so much that that big God has now become very small and man has inflated himself in pride and asking God questions. आता पापाने मोठ्या देवाला छोटं बनवलेलं आहे आणि माणसामध्ये शिरून ते माणसाला फुगवून टाकलेलं आहे आणि आता माणूस फुगून जे आहे देवाला प्रश्न विचारतो. और जो पाप है परमेश्वर को महानता को छोटा कर दिया और अभी मनुष्य के अंदर वो घमंड से फूल कर परमेश्वर से सवाल कर रहा. Job asked God a lot of questions. योबाने देवाला अनेक प्रश्न विचारले. अय्यूब ने परमेश्वर से बहुत सारी सवाल किया. At the end of the book, God asked Job a lot of questions, more than 60 questions, and then finally Job said, Lord, I spoke too much. I spoke things that I did not understand. I placed my hand on my mouth. आणि योबाच्या पुस्तकात आपण वाचतो सुरुवातीला योबाने देवाला अनेक प्रश्न विचारले, पण शेवटी आपण पाहतो देवाने त्याला 60 प्रश्नाच्या वर प्रश्न विचारले तेव्हा हा उत्तर देतो की हो देवा मी खूप बोललो, आता मी माझ्या तोंडावर हात ठेवतो, आता मी काही बोलू शकत नाही. अय्यूब ने परमेश्वर से बहुत सारे सवाल को किया, लेकिन वो पुस्तक के अंत में हम पढ़ते कि परमेश्वर ने अय्यूब को 60 से अधिक सवाल किया और अय्यूब ने कहा कि प्रभु मैंने ज्यादा ही बोल दिया, मैंने समझ के बिना बोल दिया, मैं अपने मुंह पर अपने हाथ को रख रहा हूँ. The third thing that sin does, आणि पाप तिसरं हे करते, और तीसरी बात जो पाप करता है, sin will inflate or make prominent the good things about our life and it will stay inside as though it's something negligible. आणि पाप जे आहे आपल्यामध्ये असलेले चांगुलपणाला फुगवून दाखवतो आणि आपल्या आत तो राहून असं जसं काय तो नाहीच आहे तसं तो दाखवतो. जब पाप जो है हमारी अच्छी बातों को वो फुगा के दिखाएगा और खुद वो जो है अंदर दब के वो रहेगा. So instead of focusing on the bad parts of our life and confessing them to God, we'll keep them inside and we'll be showing how good we are on the other side. आणि आपल्यामध्ये असलेल्या वाईट गोष्टीविषयी कबूल करून देवापुढे कबूल करण्याऐवजी आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींविषयी आपण खुशालकी मारून फुगून राहतो. हम जो हमारे अंदर दिखाई देने वाले बुरी बातों को कबूल करके छोड़ने के बदले में हम हमारी अच्छी बातों को बचाकर हम घमंड मारते रहेंगे. So the man who steals will be telling everyone, I don't drink. आणि जो व्यक्ती चोरी करतो तो लोकांना पाहून म्हणेल की मी चांगलं करतो. जो व्यक्ति चुराता है वो लोगों को देखकर कहेगा कि मैं अच्छा कर रहा हूँ. The man who commits adultery says, I don't beat anyone. आणि जो व्यक्ती व्यभिचार करतो तो म्हणतो मी कुणालाही मारत नाही. और व्यभिचार करने वाला एक व्यक्ति कहेगा मैं किसी को नहीं मारता हूँ. The drunkard boasts saying, I don't steal at all. आणि जो दारुडा असतो तो म्हणतो मी कुठेही चोरी करत नाही. और शराबी कहेगा देखो मैं तो कोई चुराता नहीं हूँ. So in this manner, instead of confessing their sins, they expose only the good things of their life and sin remains inside. असं त्यांचं वाईट किंवा पापांची कबुली करण्याऐवजी ते आतच लपून ठेवतात आणि जे थोडंसं चांगलं असेल ते त्याचं मोठं करून दाखवतात. वैसे उनका जो अच्छी बातों को वे लोग प्रकट करके बढ़ाव के दिखाते और जो बुरी बातों को अंदर रख के वो पाप वहीं पर दब के बैठता. The fourth thing that sin does, आणि पाप चौथं हे करते, और चौथा जो पाप करता, sin will promote or bring forward other burdens other than itself which are trivial in life. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये असलेले नको त्या ओझ किंवा नको त्या जे ओझ आहे ते प्रकट करते. वो खुद वहाँ रहेगा लेकिन मनुष्य के जीवन की छोटी छोटी जो बोझों को वो सामने अधिक होकर प्रकट करेगा. In other words, instead of praying for the deliverance from that sin, the sin will make you get burdened about something else so that you can pray for something else that is less important than that sin.
पापाविषयी आपल्याला ओझं देत नाही. आपल्या पापाविषयी कबूल करून त्यापासून सुटका करण्यासाठी प्रार्थना करण्याऐवजी ते नको त्या गोष्टींचे ओझं आपल्यामध्ये आणते आणि पापाला तेथेच दाबून ठेवते. पाप को कबूल करके छोड़ना, तो पाप से छुटकारा पाने का उस विषय को छोड़कर वो जीवन की कोई छोटी बात को आगे लेकर आएगा और आपसे कहेगा कि उस विषय के लिए प्रार्थना करके उसी के लिए आप प्रार्थना करेंगे. So your sickness or your death or your witchcraft becomes the foremost burden of your life, and the sin that remains inside is unsettled, undealt with. आपल्यामध्ये असलेलं जे आजार आहे किंवा कर्जाचा ओझं आहे आणि किंवा काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्याला मोठं बनवते आणि पापाविषयी जे ओझं आपल्याला पाहिजे आणि त्याविषयी जे कबूल करायचं आहे त्याला त्या अधिक मुख्यता न देता आतच दाबून ठेवते. और जो बाकी बातें हैं, जो बीमारी है, जो कर्जा है, उसको दिखाकर उसी के लिए प्रार्थना करने के लिए उसकी बोझ देता है, लेकिन पाप जो छुपा हुआ है वहीं पर वो दबा के रख देता है. But remember, the root cause of all these problems is sin. पण एक गोष्ट तुम्ही स्मरण करा, सर्व समस्याचं मूळ कारण जे आहे पाप आहे. लेकिन याद रखना कि हर बात का जो मूल कारण वो पाप ही है. What is the chief burden of your heart? आपल्या हृदयाचं मुख्य ओझं कोणतं आहे? आपका हृदय का मुख्य बोझ क्या है? Is it that there are so many sins, unsanctified nature still struggling in us, or are we bothered about other mundane earthly things? आणि आपल्या जीवनामध्ये असलेलं अपवित्र स्वभाव आणि पापाविषयी आपल्याला ओझं आहे का? नाहीतर व्यर्थ गोष्टी जे जगात आहे त्याच्याविषयी आपण ओझं घेत आहोत का? हमारे जीवन में वो पाप के बारे में हमको बोझ है क्या? नहीं तो क्या संसार की छोटी छोटी बातों के ऊपर वो बोझ रखा हुआ? Today many children of God are full of earthly worries. आज अनेक देवाचे लेकर जगिक गोष्टीविषयी ते काळजी करत आहेत, त्याचं ओझं त्यांच्यावर आहे. आजकल बहुत सारे परमेश्वर के बच्चों को यह संसार की चिंताओं से वे लोग दबा हुआ. There is a poem about two birds speaking to each other. आणि दोन पक्ष आपसामध्ये बोलत आहेत, ह्याचं एक कविता आहे. एक ऐसी कविता है जहाँ पर जो पक्षी जो आपस में बातें कर रहा. One bird told the other, I don't know why these human beings are worrying all the time. आणि एक पक्षी दुसऱ्या पक्षीला म्हटला की मला ठाऊक नाही की जगात असलेले मनुष्य एवढं का काळजी घेतात आणि एवढं का ओझं वाहतात. एक पक्षी दूसरा पक्षी से कहता है मुझे पता नहीं कि ये मनुष्य इतना चिंता करके क्यों बैठा. So the other bird replied, it seems, it said, maybe they do not have a heavenly father like we do. जसं आपल्याला स्वर्गीय पिता आहे तसं त्यांना नसेल म्हणून त्यांना एवढी काळजी वाटते. वो दूसरा पक्षी ने कहा शायद उनको हमको जैसा है वैसा स्वर्गीय पिता नहीं होगा. But look at Matthew 6:26. पण मत्ती 6:26 मध्ये पहा. लेकिन मत्ती 6वां अध्याय का 26 वचन को देखिए. आकाश के पक्षियों को देखो, वे न बोते हैं, न काटते हैं और न खातों में बटोरते हैं, तो भी तुम्हारा स्वर्गीय पिता उनको खिलाता है. क्या तुम उनसे अधिक मूल्य नहीं रखते? आकाशातील पाखरांकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाहीत, की कोठारात साठवीत नाहीत, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? Look at the birds. They have no worries because not their heavenly father, your heavenly father feeds them. आता आकाशातील पाखरांना पहा, त्या पक्ष्यांना काही काळजी नाही कारण त्यांचा पिता नाही पण आपला पिता जो आहे त्यांची काळजी घेतो. देखो आकाश की पक्षियों को कोई भी बोझ नहीं, वो उनका स्वर्गीय पिता नहीं बल्कि आपका स्वर्गीय पिता वो ख्याल कर रहा. So it's our heavenly father that's feeding them. They have no worries, but we who have a heavenly father, we have all the worries. Is it not a contradiction to this word of God? पहा, ह्या वचनाला पारखून पहा, आपला देव स्वर्गीय पिता किंवा आपला परमेश्वर जो आहे त्या पाखरांना खायला देतो, तर आपल्या परमेश्वराला आपली काळजी नाही का? आपण काय एवढी काळजी वाहतो? देखो हमारी जो स्वर्गीय पिता है वो आकाशी पक्षियों को खिलाता है, उनको कोई चिंता नहीं, लेकिन हमको स्वर्गीय पिता होने के बावजूद भी हम चिंता करते. हमारी जो दशा है यह परमेश्वर के वचन का कितना विपरीत है. So reason why these earthly worries keep pressing us is because behind this there is some sin struggling inside. या जगिक गोष्टी आपल्याला एवढं चिंताक्रांत करते, ह्याचं कारण हे आहे की त्याच्या मागे पाप लपलेला आहे. जो संसार की बातें हमको इतना चिंतित कर देता है उसका कारण यही कि हमारे पीछे एक पाप छिपा हुआ है. What is that sin? आणि ते पाप काय? वो पाप क्या है? The Bible says, if you seek the kingdom of God first, all your earthly needs will be supplied. पवित्र शास्त्र म्हणते पहिलं जर देवाच्या राज्याचा शोध तुम्ही कराल
तर त्याच्याबरोबर ते सर्व काही तुम्हाला मिळेल. शास्त्र कहता है कि अगर पहले परमेश्वर के राज्य को आप ढूंढते हैं तो आपकी सारी शारीरिक पृथ्वी की जरूरतों को वो पूरा करेगा. So if your earthly needs are not supplied after Jesus said this, it means somewhere we are not seeking the kingdom of God. येशूने म्हटल्यानंतरही जर आपला जगी गोष्टींच्या गरजा पूर्ण होत नाही तर आपण कुठेतरी चुकत आहोत आणि पाप आपल्यामध्ये आहे. अगर यीशु कहने के बाद भी अगर हमारी शारीरिक जरूरत पूरा नहीं होता है तो हम यह परमेश्वर के राज्य को ठीक तरह से ढूंढ नहीं थे. That's the sin. आणि तेच पाप आहे. वही पाप है. So strive, find out from God, Lord, where am I not seeking you enough? Where am I not seeking your kingdom enough? Settle that issue and your earthly need will be supplied. You don't have to pray for it. हे परमेश्वरा, मी कुठे चुकत आहे, मी कुठे तुला शोधत नाही किंवा देवाच्या राज्याचा शोध करत नाही, हे तुम्ही जाणून घ्या आणि हे जाणून घेतल्यानंतर तुमचे सर्व समस्या दूर होतील, तुमचे सर्व गरजा पुरवल्या जातील. आप जांच के देखो कि किस विषय में आप परमेश्वर के राज्य को ढूंढ नहीं रहे हो. पहले उस बात को आप मिटा दो, आपकी सारी जरूरत पूरा किया जाएगा. Now, there are some small sins that can take us to hell. आणि छोटे छोटे पाप आहेत जे आपल्याला नरकात नेऊ शकतात. और ऐसे कई छोटी पापे हैं जो हमको नरक में ले चलेगा. It's not just drunkards and adulterers and murderers who are going to go to hell. हत्या करणारे, व्यभिचार करणारे आणि दारुडे लोक तिथे जातील असं नाही. ऐसा नहीं कि सिर्फ शराबी लोग, व्यभिचारी लोग और हत्या करने वाले ही वहां जाएंगे. When you read the key verse, the first verse that we read, जे मूळ वचन आपण वाचलं ते पहिलं वचन जे वाचलेलं जर परत वाचला तर अगर और एक बार वो मूल वचन जो हम पहले पढ़े उसको पढ़ के देखते हैं तो Jesus was addressing a group of morally good people. नैतिक रीतीने जे चांगले लोक होते त्यांना येशू म्हणत होता. हम देखते हैं कि अच्छे चरित्र वाले एक झुंड के लोगों से यीशु ये कह रहा. No one could blame them. आणि कोणी त्यांच्यावर आरोप लावू शकत नव्हते. कोई उन पर दोष नहीं लगा पाएगा. As far as the law was concerned, no one could blame them. व्यवस्थेनुसार जर पाहिलं कोणीही त्यांना दोषी ठरवणार नाही. व्यवस्था के अनुसार कोई भी उनको दोषी नहीं ठहरा सकता. But Jesus looked at them and said, "You're going to die in your sins." पण येशूने त्यांना पाहून म्हटले की तुम्ही तुमच्या पापात मरणार आहात. लेकिन यीशु उनको देखकर कहता है कि तुम अपनी पापों में मरोगे. When they were good, what was their sin? जेव्हा ते चांगलेच होते तर त्यामध्ये पाप कोणतं होतं? वे लोग जब अच्छे हैं तो उनके अंदर क्या पाप है? Now what I'm going to tell you is a small sin, but it's found in many of us. मी जे बोलणार आहे ते छोटंसं पाप आहे पण अनेक लोकांमध्ये ते आहे. मैं जो कहने वाला है वो छोटा सा पाप है लेकिन हम में से बहुतों के अंदर है. The sin of those good people was that they thought they were good. आणि ह्या लोकांमध्ये असलेलं पाप, जे चांगल्या रीतीने वागत होते त्यांच्यामध्ये असलेलं पाप हे की ते स्वतःला चांगला विचार करत होते, स्वतःविषयी ते चांगले असे म्हणत होते. ये जो अच्छे लोगों के अंदर दिखाई दिया वो पाप यही है कि वे लोग अपने आप को अच्छा होकर समझ रहे थे. And this thought that they were good made them self-righteous and they went about shooting others. स्वतःला चांगलं असं म्हणण्याचा विचार जे आहे त्यामुळे ते स्वधर्मिक झाले आणि त्यामुळे ते देवापासून वेगळे झाले. और वे लोग जो अपने आप को धर्मी ठहरा कर स्वधर्मी होकर दूसरों पर गोली चलाने लगे. Read Proverbs chapter 30 verse 12. नीतिसूत्रे 30वा अध्यायाचं 12वं वचन. नीति वचन 30वां अध्याय की 12 वचन पढ़िए. There is a generation that are pure in their own eyes and yet is not washed from their filthiness. आपला मळ धुतलेला नसता, आपल्या मते स्वतःला शुद्ध समजणारा असा एक वर्ग आहे. ऐसे लोग हैं जो अपनी दृष्टि में शुद्ध है तो भी उनका मैल धोया नहीं गया. There are two kinds of goodness. दोन प्रकारची चांगुलपणा आहेत. दो प्रकार की भलाइयां हैं. One is coming from within man. एक जे आहे मनुष्यातूनच येते, एक जो मनुष्य के भीतर से निकलता, That's called morality. आणि त्याला म्हणतात नैतिकपणा. वो एक नैतिक या अच्छा चरित्र. The other is a goodness that comes into man from God. आणि दुसरं चांगुलपणा आहे की देवापासून ते मनुष्यामध्ये येते. और दूसरा भलाई जो है परमेश्वर की ओर से वो मनुष्य के अंदर आता. That's called holiness. आणि त्याला पवित्रता असं म्हणतात. वही पवित्रता कहा जाता. Holiness and morality are very similar, like twins. आणि नैतिकपणा आणि हे जे पवित्रता आहे हे दोघी जुडव्यांसारखं आहेत. ये जो नैतिकपन और जो पवित्रता है वो जुड़वा भाई के मानिंद है. Holiness will not sin, morality will not sin. नैतिकपणाही पाप करत नाही आणि पवित्रताही पाप करत नाही. जो पवित्रता भी पाप नहीं करेगा और ये नैतिकता भी पाप नहीं करेगा. In every aspect both are alike except for one. आणि अनेक गोष्टींमध्ये ते एकसारखेच आहे पण एका गोष्टीमध्ये नाही. हर पहलू में वे लोग एक होके दिखाई देते हैं, सिर्फ एक में ही वो अलग है. Holiness which comes from God hates sin but loves the sinner, whereas morality which comes from within man
hates sin and hates the sinner also. आणि पवित्रता जे परमेश्वराकडून आपल्यामध्ये येते ते पापाचा द्वेष करते आणि पाप्यांवर प्रेम करते. आणि नैतिकपणा जो मनुष्यामध्ये आहे ते पाप्यालाही द्वेष करते आणि पापालाही द्वेष करते. पवित्र जो परमेश्वर से आता है वो पाप को द्वेष करता है लेकिन पापी को प्रेम करता है. लेकिन नैतिकता जो है वो पाप को भी द्वेष करता है और पापियों को भी द्वेष करता है. That's why the holiness of Jesus was willing to forgive the woman who was caught red-handed in adultery, whereas the morality of the Pharisees said no, she has to be stoned to death. येशूमध्ये असलेलं जो पवित्रता आहे ते त्या स्त्री व्यभिचारिणीला धरून आले तेव्हा तिच्यावर प्रेम केले आणि त्याच्या पापांना त्यांनी क्षमा केली. पण जिथे जे फरुशी लोक उभे होते त्यांच्यामध्ये असलेल्या नैतिकपणामुळे त्यांनी त्या स्त्रीलाही द्वेष केले आणि पापालाही द्वेष केले. यीशु के अंदर जो पवित्रता था उसके द्वारा वो जो स्त्री रंगे हाथ व्यभिचार में पकड़ा गया उसको वो क्षमा किया. लेकिन जब फरीसी के अंदर जो दिखाई दिया वो अच्छा चरित्र या नैतिकता है वो स्त्री को पथरवा करने के लिए वो कह रहे हैं. Christian brother or sister, maybe there is no fault that anyone can find with you. You're good all around. You come to all the meetings, you're consecrated, there's no bad habits, you have a good testimony. But let's ask yourself this question. Do you love sinners? When you see a weak brother or sister, when you see someone doing something offensive, do you get angry at the person or do you feel sorry for the person and intercede? प्रिय ख्रिस्ती भाऊ आणि बहिणींनो, आज तुम्ही आपलं जीवन पारखून पहा. जेव्हा आपण एका व्यक्तीला पाप करताना किंवा दुर्बल असं आपण पाहतो, कुठल्याही कमजोर स्वभावाने आपण पाहतो, त्यासाठी आपण त्यावर प्रेम करून विनंती करतो का? त्यासाठी आपण प्रार्थना करत आहोत का? किंवा नाहीतर आपल्या स्वधार्मिकतेमध्ये आहोत का? हे तुम्ही पारखून पहा. प्यारे मसीह भाई और बहनों, शायद आप अच्छा लोग होंगे, आप कलीसिया में आते होंगे, अच्छे स्वभाव को आदतों को दिखाते होंगे, लेकिन जब आपका भाई या बहन कोई गलत करता है, कोई गलती करता है, तो आप उसको क्षमा करते हो क्या? क्या आप उसके ऊपर प्रेम दिखाकर आप उनके लिए प्रार्थना या विनती करते हो क्या? If you get angry with your weak brother when he goes wrong, remember it is for this very sin that Jesus told those Pharisees, you shall die in your sins and where I go you cannot come. जेव्हा तुम्ही चूक करणाऱ्या भावाला पाहून त्याच्यावर रागावता किंवा क्रोधित होता तर हे समजून घ्या, येशूने त्या फरुशींना म्हटलं तुम्ही तुमच्या पापात मराल, ह्या घटामध्ये तुम्ही येता. और अगर आप वो जो भाई को क्षमा नहीं करते बल्कि उसके ऊपर गुस्सा होते हैं तो आप वो फरीसी के झुंड में जिससे यीशु ने कहा तुम अपनी पापों में मरोगे और मैं जहां पर जाऊंगा वहां पर तुम आ नहीं पाओगे. If you're getting angry with your weak brother when he falls, it means what you have is not holiness from God. It's self-righteousness, the twin of holiness, and it will not certify you for heaven. You're going to go to hell anyway. Be careful. प्रियानो, जेव्हा तुम्ही भावाला चूक करताना पाहता किंवा त्याचं पतन होते तेव्हा तुम्ही त्याला द्वेष करता, त्याला क्षमा करत नाही, तर एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, हे तुमच्या आत असलेलं पवित्रता नव्हे तर हे स्वधार्मिकता आहे आणि हे पवित्रतेचं जे आहे ते जुडव्या भावासारखं आहे आणि हे तुम्हाला नक्कीच नरकात नेणार आहे. प्यारे लोग, अगर आपका कमजोर भाई या बहन कोई गलती करने से अगर आप उसके ऊपर गुस्से करके उससे डांटता है तो आपके अंदर दिखाई देने वाला वो पवित्रता नहीं बल्कि स्वधार्मिकता है जो उसका जुड़वा भाई के मानिंद है और वही जो स्वधार्मिकता आपको नरक की ओर ले जाएगा. If there's anyone who's come here newly and you're living a life of terrible sins, your own conscience is pricking you and troubling you, let me say that our holy Jesus loves you as you are. आणि प्रियानो, जर तुम्ही कोणी इथं नवीन आला आहात आणि पापाच्या ओझ्याने तुम्ही झोपलेला आहात, अनेक पाप करून तुमचं हृदय तुम्हाला असं टोचत आहे, तर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आमचा जो प्रेमळ येशू आहे, पवित्र परमेश्वर आहे, तो तुम्हावर प्रीति करतो. अगर यहाँ पर कोई भी है जो भयानक पापों को करके बड़े दुख के साथ बोझ के साथ प्रभु के सम्मुख में आया है तो मैं आपसे वो यह याद दिलाता हूँ कि हमारा जो पवित्र यीशु है वो आपको उसी अवस्था में प्रेम कर रहा है. A second small sin that can take us to hell. आणि दुसरं एक छोटंसं पाप जे आपल्याला नरकात नेऊ शकते, और दूसरा जो छोटा सा पाप हमको नरक में जो ले जा It सकता है. won't take us to hell, but it's dangerous. It's dangerous if you remain like that. आणि ते आपल्याला नरकात नेणार असं नाही, पण त्याच अवस्थेत आपण राहिलो तर ते आपल्यासाठी धोकादायक आहे, भयानक आहे. ऐसा नहीं कि वो हमको नरक में ले जाएगा, लेकिन अगर उस अवस्था में बना रहने से वो हमारे लिए खतरनाक होगा. It is losing the presence of God. परमेश्वरचं सानिध्य आपल्या जीवनातून गमावणे.
वही परमेश्वर का सम्मुख हमारे जीवन में नष्ट करना। You look at the rich man. तुम्ही एक श्रीमंताकडे पहा. उस धनवान व्यक्ति को देखिए. You read the whole parable, there is no sin that he committed. त्या दृष्टांतात आपण पाहतो त्या श्रीमंताने कुठलंही पाप केलं नाही. वो दृष्टांत आप पढ़कर देखिए, वहाँ पर वो धनी व्यक्ति कोई पाप करते हुए नहीं देखा. But he lived a life without God. पण तो देव विरहित एक जीवन जगला. लेकिन परमेश्वर रहित एक जीवन को उसने बिताया. When we as children of God lose the presence of God, it's very dangerous. जेव्हा आपण जे देवाचे लेकर आहोत, देवाचं सानिध्य गमावतो तर ते खूप धोकादायक आहे. जब हम जो परमेश्वर के बच्चे परमेश्वर की समूह को नष्ट करते हैं तो हमारे लिए बहुत ही खतरनाक है. When Jesus said, what was the greatest pain that Jesus had on the cross? आणि क्रूसावर येशूला सर्वात मोठी वेदना कसली झाली? जो सलीब पर यीशु को सबसे बड़ा दर्द क्या था? When Jesus was rejected by human beings, he didn't cry out. जेव्हा लोकांनी त्याला नाकारले तेव्हा तो रडला नाही. जब मनुष्य जाति उसको इनकार किया तब वो रोया नहीं. When his disciples fled, he didn't cry out. जेव्हा त्याचे शिष्य पळून गेले तेव्हाही तो रडला नाही. जब उसके शिष्य लोग उसको त्याग दिया तभी भी वो रोया नहीं. When they made him carry the cross, he didn't say, please don't do this. आणि जेव्हा त्याच्यावर वधस्तंभ ठेवला आणि त्याला नेण्यास सांगितलं तेव्हा तो असं नाही म्हटला की असं करू नका. जब उसको सलीब उठाने के लिए बोला तब उसने यह नहीं कहा कृपया ऐसा नहीं करना. When they scourged him, when they slapped him, when they spat at him, when they planted a crown of thorns on his head, when they crucified him and nailed him, when they speared him, he offered no complaints. आणि जेव्हा त्याच्यावर चाबूक मारण्यात आले, त्याचा थापण मारण्यात आले, त्याच्यावर थुंकले, काट्यांचं मुकुट त्याच्या डोक्यावर ठेवले, त्याला पूर्णपणे मारले, तेव्हा त्याला काहीही शिकायत नव्हती किंवा त्याचा काही तक्रार नव्हता. जब लोग उसको कोड़े लगवाए, जब उसके ऊपर थूके, जब उसको थप्पड़ मारे, जब उसको सलीब पर लटकाए, कांटों का मुकुट पहनाया, तभी भी उसने कोई शिकायत नहीं किया. Can anyone say, what was that only moment when Jesus cried out in pain that he could not bear? आणि असहनीय वेदना कोणती होती आणि येशू कधी रडला हे तुम्ही बोलू शकता का, सांगू शकता का? क्या कोई कह सकता है कि वो सहन के बिना, वो वेदना के बाद यीशु किस घड़ी में, किस विषय में वो ऐसा चिल्लाया? Can anyone say? क्या कोई कह सकता है? My God, why hast thou forsaken me? हे माझ्या पिता, तू मला का सोडला? मेरा पिता, तूने मुझे क्यों त्याग किया? When Jesus bore the sins of the whole world, God momentarily turned away his eyes from Jesus. Jesus could not bear that momentary separation. आणि जेव्हा येशूने सर्व जगाचा पाप आपल्यावर स्वतःवर घेतला तेव्हा देवपित्याने आपले तोंड फिरवले आणि ते तोंड फिरवण्याचा जो क्षण आहे ते येशूला असहनीय वेदना झाली. जब यीशु ने पूरा जगत भर का पाप अपने ऊपर उठा लिया तब वो पिता ने उसका चेहरा को घुमा लिया. वो क्षण भर के लिए उसने घुमाने पर भी, वो क्षण भर भी यीशु उसको सहन नहीं कर पाया. When we lose the presence of God, does it give us pain? जेव्हा आपण देवाचं सानिध्य आपल्या जीवनातून गमावतो तेव्हा आपल्याला वेदना होते का? जब हम परमेश्वर का समूह हमारे जीवन में नष्ट करते हैं तब क्या हमको दर्द होता है? Does the presence of God give us the greatest joy? देवाचं सानिध्य आपल्यामध्ये राहून आपल्याला प्रमुख आनंद देते का? क्या परमेश्वर का समूह हमारे जीवन में बड़ा खुशी देता है? We have been sitting here for quite some time. Are we able to feel the presence of God around us? काही वेळेपासून आपण इथे बसले आहोत पण परमेश्वराच्या सानिध्याचा भास आपल्या अवतीभोवती आपल्याला होते का? कई समय से हम यहाँ पर बैठे, लेकिन क्या परमेश्वर का समूह हमारे चारों ओर अनुभव कर सकते हैं? Remember, hell is the place which is called the eternal loss of the presence of God. प्रियानो, हे विचार करून समजून घ्या, नरक असली ठिकाण आहे जेथे देवाच्या सानिध्यापासून आपल्याला नित्य नित्य विभक्त होतो किंवा दूर होतो. याद रखिए कि नरक एक ऐसा जगह है जो अनंत काल के लिए वो परमेश्वर का समूह को नष्ट करा देता. So the moment you lose the presence of God, remember, hell has begun. आणि ज्या क्षणी तुम्ही देवाचं सानिध्य गमावता त्या क्षणी नरक तुमच्यामध्ये सुरू झाला आहे. जिस क्षण में आप परमेश्वर का समूह को नष्ट करते हो, याद रखिए कि तभी वो नरक शुरू हो गया. So when we lose the presence of God, it should give us pain and we should yearn to come back into the presence of God. जेव्हा देवाचं सानिध्य आपल्यामध्ये गमावतो तेव्हा आपल्यामध्ये खूप मोठी वेदना झाली पाहिजे आणि देवाचं सानिध्य परत आपल्यामध्ये घेऊपर्यंत आपल्यामध्ये आक्रोश आणि रडणे असले पाहिजे. जब परमेश्वर का समूह को आप नष्ट करते हो तो हमारे अंदर एक दर्द होकर हम बहुत ही आग्रह के साथ प्रभु के समूह में लौट के आना. So hell is not something you go down there and experience. Hell begins right in the heart when the heart is separated from God. नरक असलं ठिकाण नाही जेथे तुम्हाला जायचं आणि नंतर अनुभव करायचा असं नाही. नरक इथेच आहे आपल्या हृदयामध्ये. जेव्हा देवाचं सानिध्य आपण गमावतो तेव्हा ते आपल्यामध्ये सुरू होते. नरक कोई ऐसी जगह नहीं जहाँ पर हमको नीचे जाके अनुभव करना है, बल्कि वो हमारे हृदय में यहाँ पर ही जो परमेश्वर का समूह नष्ट करते समय हम अनुभव करते हैं. Hell begins in the heart.
नरक हृदयामध्ये सुरू होते. नरक हृदय में शुरू होता. There was a woman called Mary Baxter who had visions of hell and revelations of hell. मेरी बॅक्स्टर नावाची एक स्त्री होती आणि तिला नरकाचे अनेक दर्शन झाले. मेरी बैक्स्टर तो एक स्त्री थी जिसको नरक के बारे में अच्छा प्रकटीकरण थी. I'm going to be very brief. आणि संक्षिप्त मध्ये मी सांगतो. मैं संक्षिप्त में बोलूंगा. She went to a particular part of hell. आणि ती नरकाच्या एका भागात गेली. वो नरक के एक खास भाग में चला गया. And she saw pits where in each pit there was an individual. आणि एक एक खड्डा तिथे होता आणि खड्ड्यामध्ये एक एक व्यक्ती होत्या. और उसने देखा कि एक एक खड्डा है और एक एक खड्डे के अंदर एक एक व्यक्ति है. She went and peeped into the first pit. आणि पहिल्या खड्ड्यात तिने जाऊन पाहिलं. वो पहले खड्डे में जाकर देखी. Flames or fire was coming up, ascending and then simmered down. आणि अग्नीचे जे ज्वाला आहे ते वर जात होते आणि परत खाली येत होते. वो आग की ज्वाला जो है भड़क कर ऊपर आता फिर वापस नीचे चला जाता. When the flames ascended, the man in the pit or the woman in the pit would scream in agony. When the flames descended, then they would sigh in relief. आणि जेव्हा अग्नीचा ज्वाला वर चढत होते तेव्हा आत असलेली व्यक्ती जी आहे रडत आक्रोश करत ते ओढत होते आणि जेव्हा ज्वाला कमी होत होते तेव्हा ते दुखाने असहनीय वेदनाने ते रडत होते. जब वो आग भड़क कर ऊपर की ओर ज्वाला आते समय वो लोग बहुत ही जोर से चिल्लाते थे और जब वो आग नीचे दब जाता तो वे लोग शांति की श्वास लेते. What she observed in every pit was the flame in every pit began in the heart of the individual. आणि तिने हे पाहिलं की खड्ड्यात असलेलं जे आगाचं ज्वाला वर चढत होत आहे प्रत्येकाच्या हृदयात चढणारं आहे असं तिने समजून घेतलं. और उसने देख ली कि हर एक खड्डे में जो आग भड़कता है वो पहले वो मनुष्य के वो हृदय से निकलता. So the moral of all that I've told you till now is this: if you do not experience the presence of God, cry out to God so that He might come back into your life and surround you. So because if you don't have the presence of God, hell has begun in your life. प्रियानो, माझं सांगण्याचं सारांश हे की देवाचं सानिध्य जर आपल्या जीवनामधून आपण गमावलं आहोत तर नरक तिथेच सुरू होते. म्हणून रडून आक्रोश करून देवाच्या सानिध्याला परत तुमच्या जीवनामध्ये घ्या. प्यारे परमेश्वर के लोग, कहने का सारांश यही है कि अगर आपने परमेश्वर का समूह को नष्ट किया तो रोक कर चिल्लाकर उसके अपने जीवन में पालो, क्योंकि जब उसको आप नष्ट करते हैं तभी नरक शुरू हो जाता. I wanted to tell 3 things that will mentally torture you in hell. There's mental torture other than physical torture in hell, but due to lack of time I will just mention one. शारीरिक वेदना नरकात आहेत पण मानसिक वेदनाही तेथे आहेत. त्यामधील काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो. नरक में शारीरिक पीड़ा तो है लेकिन मानसिक पीड़ा भी है और उसमें से कई विषय को मैं भी बताऊंगा. Hell is forever. आणि नरक जे आहे नित्यानित्य आहे. नरक जो है नित्यता में है. What does it mean? Hell is forever. नरक युगानुयुग आहे याचा अर्थ काय? ये नरक सदा के लिए, उसका अर्थ क्या है? The very thought of spending an eternity in hell will give you mental torture. आणि नरकामध्ये आपलं नित्यता जे राहायचं आहे ते विचारच आपल्याला मानसिक त्रास देते. नरक में हमारी नित्यता को गुजारना कहने से वो हमारे लिए एक मानसिक पीड़ा दे रहा. Suppose hell is only 1000 years. उदाहरणासाठी विचार करा, जर हे नरक फक्त 1000 वर्षासाठी असेल तर सोच लो कि ये जो नरक है सिर्फ 1000 साल के लिए है. So no matter what sin you commit, you're going to be in hell only for 1000 years, and after that you can come out and go to heaven. आणि तुम्ही कुठलंही पाप करो, जर तुम्हाला नरकात जायचं असेल तर फक्त 1000 वर्ष राहायचं आहे, त्यानंतर तिथून निघून आपल्याला स्वर्गात जाता येईल. आप कोई भी पाप करने पर भी आपको नरक में सिर्फ 1000 साल रहना, फिर वहां से बाहर निकलकर आप स्वर्ग में ही जाना. So after 1 year of bearing all that smoke and torment and fire and brimstone and demons and snakes all around you, आणि त्या नरकात 1 वर्ष जे आहे सर्व विषारी जंतू आहेत, सैतान आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे भयानक ग्रुप तिथे आहेत आणि ते सर्व अनुभव केल्यानंतर 1 साल में वो शैतान उसकी दूतों को वहां की पीड़ा और वहां की धुआं और वहां सारे बातों को अनुभव करने के बाद in the midst of all that pain there will be one happiness in hell. त्या सर्व वेदनांच्या मध्ये, पीडांच्या मध्ये तुम्हाला एक आनंदाची गोष्ट असेल. इन सारी पीड़ाओं के बीच में आपको एक आनंद की बात होगा. Can anyone say what will be that happiness in hell त्या after 1 year? त्या नरकामध्ये एवढं पीडा असताना कोणता आनंदाची गोष्ट असेल, तुम्ही कोणी सांगता येईल का? वो 1 साल के बाद वो नरक में आए वो खुशी का एक बात होगा, वो क्या होगा? क्या कोई कह सकता है? After 999 years I'm going to come out. 999 वर्षानंतर मला एक सुटका आहे. 999 वर्ष के बाद मेरे लिए एक छुटकारा है. After 999 years of hell, आणि 999 वर्षानंतर नरकात असलेल्या त्या वर्षानंतर
और नरक में 999 वर्ष के बाद only one more year I'm going to come out. अजून फक्त एकच वर्ष आहे, त्यानंतर मला सुटका मिळेल. और अभी एक ही साल बचा है, मैं बाहर आऊंगा. But unfortunately, hell is not like that. पण दुर्भाग्य असं की नरक तसं नाही. लेकिन दुख की बात यह है कि नरक वैसा नहीं है. It is eternity. आणि ते युगानुयुग राहणार आहे. वो युगान युग के लिए रहेगा. That means after 1,000 years in hell, you have another 10,000 years in hell. आणि एक वर्ष नरकात झाल्यानंतर परत 10,000 वर्ष तिथे राहायचं आहे. 1000 साल नरक में होने के बाद आपको और एक 10,000 साल वहाँ पर गुजरना. After 10,000 years in hell, there's another 50,000 years in hell. 10,000 वर्ष नरकात राहिल्यानंतर अजून 50,000 वर्ष राहायचं आहे. 10,000 वर्ष के बाद और एक 50,000 वर्ष है. After 50,000 years in hell, there's another 1,00,000 years in hell. 50,000 वर्ष नरकात राहिल्यानंतर अजून 1,00,000 वर्ष राहायचं आहे. 50,000 वर्ष के बाद और 1,00,000 वर्ष वहाँ रहना. And after that, so many lakhs of years in hell, hell has only begun. That is called eternity. आणि कितीतरी लाखो वर्ष नरकात राहिल्यानंतर सुद्धा नरक सुरुवात झालेला आहे, त्याचा अंत नाही हे समजून घ्या. और लाखों वर्ष वहाँ पर खर्च करने के बाद भी नरक तो सिर्फ शुरू किया है, वही नित्यता. When you sit in hell and you endure one day's pain in hell and you think you're going to be like this forever, imagine the mental agony that you will face. एक दिवस नरकात राहत असताना जे दुःख आणि जे पीडा तुम्हाला भोगायचं आहे ते भोगत असताना तुम्ही विचार करून पहा, युगानुयुग असंच राहायचं असेल तर मानसिक त्रास किती होईल. आप एक दिन नरक में ऐसा गुजरने के बाद अगर आप सोचते हैं कि आपको यहाँ पर ऐसा नित्यता निकालना है, तो सोचिए कि कितना बड़ा मानसिक पीड़ा आपको होगा. Some people get fed up of life very easily and they want to commit suicide. काही लोक आपल्या जीवनाविषयी एवढा कंटाळा करतात आणि त्यांना आत्महत्या करायचा विचार येतो. कई लोग जो है जीवन से बहुत ही जल्दी थक जाते और आत्महत्या करने की सोचते हैं. Do you think that you'll be able to bear the torment in hell after you commit suicide? आत्महत्या केल्यानंतर विचार करून पहा, त्या नरकाचं दुःख किंवा पीडा तुम्हाला भोगता येईल का, सहन करता येईल का. आप सोच कर देखिए कि आत्महत्या करने के बाद क्या वो नरक की उस पीड़ा से आप उसको सहन कर पाओगे. If you commit suicide, you will surely go to hell. आत्महत्या केला तर जरूर तुम्ही नरकातच जाणार. अगर आप आत्महत्या करने से सच्ची बात है कि आप नरक में ही जाओगे. And if you go to hell, you're jumping from the frying pan into the fire. आणि जर तुम्ही नरकात आत्महत्या करून नरकात जाता तर ह्याचा अर्थ आहे की कढाईमधून निघून तुम्ही अग्नीत उड्या मारता. जब आप आत्महत्या करके नरक में जाते हैं उसका अर्थ यही कि कढ़ाई से कूदकर आप आग में गिर जाते हैं. You will hang yourself to escape from your problem only to land into a much bigger problem. आणि तुमच्या जीवनातल्या कष्टापासून सुटका प्राप्त करण्यासाठी तुम्ही फाशीला लावून घेता, पण एक गोष्ट समजून घ्या, तिथून तुम्ही अधिक मोठ्या संकटात पडता. आप कई समस्याओं से बचने के लिए आप फांसी पर चढ़ जाते हो, लेकिन आप बहुत बड़ी समस्या में फंस जाते हो. So if anyone is here thinking of ending your life, please don't do something foolish like that. प्रियानो, इथे बसलेल्यांमध्ये जर कोणी असं असेल की आपण आत्महत्या करू असं विचार करत आहात तर असं मूर्ख निर्णय तुम्ही कधीच घेऊ नका. अगर यहाँ पर कोई बैठा है जो आत्महत्या करने की चिंता में है तो कृपया ऐसे मूर्ख बात को ना करिए. If you hang yourself and then go to hell and you find the problem is bigger than what you had on earth, what rope are you going to find in hell so that you can hang yourself there and come back to earth? जगामध्ये राहत असताना संकट जास्त आहे म्हणून जर तुम्ही फाशी घेऊन मरता आणि त्यानंतर नरकात जाता तर तिथं तर संकट खूप जास्त आहे आणि तिथं तुम्ही कुठली फाशी घेणार आणि तिथून तुम्ही अजून कुठे जाण्याचा प्रयत्न करणार. ये संसार की समस्या से बचने के लिए यहाँ पर फांसी चढ़कर आप मर जाते हो, नरक में जाते हो. वहाँ पर आपको ऐसा कौन सा रस्सी मिलेगा जहाँ पर जो फांसी चढ़कर आप वहाँ से बाहर निकलोगे. As I told you yesterday, every minute about 100 people are dying somewhere in this world. आणि काल जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रत्येक क्षणामध्ये एक मिनिटामध्ये पूर्ण जगभरात 100 आणि हजारो लोक मरत आहेत. जैसे कल मैंने बताया कि हर एक मिनट में संसार में 100 लोग मृत्यू पाते हैं. Now, who can bring us out of this hell? आता या नरकापासून आपल्याला बाहेर कोण आणू शकतो. अभी ये नरक में से हमको कौन बाहर निकाल सकता. As I told you, sin is the ticket to hell. जसं मी तुम्हाला सांगितलं, नरकात जाण्यासाठी पाप हे तिकीट आहे. जैसे मैंने बताया कि नरक में जाने के लिए पाप एक टिकट है. Any human being who has committed one sin once in his lifetime is worthy of hell. आणि कुठलाही व्यक्ती असो, आपल्या जीवनामध्ये एकदाही पाप केला तर त्याला नरकाचं तिकीट मिळालं आहे. कोई भी व्यक्ति अगर अपना जीवन भर में एक भी पाप किया तो वो नरक का योग्य बनता.
So who can save mankind from this hellfire? तर ह्या नरकापासून, अग्नि नरकापासून कोण माणसाला सोडू शकतो? जब मनुष्य जाति को इस नरक की आग से कौन बचा सकेगा? Whoever it is who can save mankind must meet 4 conditions. आणि मनुष्य जाती कोणीही असो त्याला 4 शर्त आहेत. मनुष्य जाति को इस रूप से बचाने के लिए उस व्यक्ति को 4 शर्तें हैं. 1, he himself should not be a slave to sin. सर्वात अगोदर तो स्वतः पापाचा गुलाम होऊ नये. सबसे पहला उस व्यक्ति जो है खुद पाप की गुलाम नहीं होना. He should never once have committed any sin. कधीही आपल्या जीवनामध्ये एकदाही पाप करू नये. वो अपने जीवन में एक बार भी पाप नहीं किया होना चाहिए. That's the first condition. ते पहिलं अट आहे. वो जो पहला शर्त. Secondly, दुसरं अट, दूसरा, he should be more powerful than all the sins of this world. ह्या जगात असलेल्या सर्व पापांच्या पेक्षा अधिक तो शक्तिशाली असला पाहिजे. जो संसार के सारे पापों से बढ़कर वो बहुत ही सामर्थ्यवान होना. Third condition, तिसरं अट, तीसरा शर्त, he should not only pull man out or pull us out of today's sins, but he should also make a just provision to forgive our past sins. आणि फक्त वर्तमान पापापासून माणसाला सोडवण्याची शक्ती त्यामध्ये नसावी एवढंच नव्हे तर नित्य युगानुयुग जे पापाचा न्याय येणार आहे त्यापासूनही माणसाला सोडवावं किंवा पाप न करता माणसाला सांभाळावं. और जो हमारी वर्तमान पापों से छुड़ाना उतना ही नहीं बल्कि हमारे बीते हुए पापों के जीवन के पापों को क्षमा करने का भी वो अनुभव रखना. In other words, I might have told a lie 5 years ago, but today if I'm delivered from smoking, that's okay. But who's going to pay for that lie that I committed 5 years ago? उदाहरणासाठी 5 वर्ष अगोदर मी काहीतरी खोटं बोललं असेल आणि आता मला त्या पापापासून मला सोडवलं असेल पण 5 वर्ष अगोदर केलेल्या त्या लबाडीपासून मला कोण सोडवणार. उदाहरण के लिए मैंने 5 वर्ष पहले मैंने कोई झूठ बोला होगा, अभी तो मुझे पाप से उस पाप से छुटकारा मिला होगा, लेकिन 5 साल पहले मैंने जो झूठ बोला उसकी जो क्षमा कौन देगा. So this person, if he should save mankind, should pay the penalty for all our past sins. तर हा जो व्यक्ती आपल्याला पापापासून क्षमा करतो आपले भूतकाळामध्ये केलेल्या सर्व पापांची क्षमा केली पाहिजे आणि त्याचा दंडही त्याने भोगला पाहिजे. ये जो व्यक्ति हमको पाप से छुड़ाएगा वो हमारे भूतकाल में हुए सारे पापों का वो दाम को चुकाना है. Fourthly, this person should remain with us to keep us from any future sins. आणि हा व्यक्ती आपल्या बरोबर राहिला पाहिजे भविष्य काळात होणाऱ्या पापापासून आपल्याला आवरून धरलं पाहिजे. और जो व्यक्ति हमारे साथ रहना चाहिए और भविष्य आने वाले सारे पापों से हमको छुड़ाना चाहिए. There is only one person who meets all these conditions. आणि हे सर्व अटी असलेला एकच व्यक्ती आहे. और एक ही व्यक्ति है वो जो ये सारी शर्तों को पूरा कर सकता है. Someone mention that name loudly. कोणतरी ते नाव जोराने बोला. कोई तो एक व्यक्ति उस नाम को जोर से पुकारिए. Who is that person? तो व्यक्ति कौन आहे? वो व्यक्ति कौन है? Say it louder. जोराने बोला. जोर से बोलिए. Say it louder. अजून जोराने और बोला. जोर से बोलिए. Let us close our eyes. या आपण आपले डोळे बंद करूया. हम हमारी आंखें बंद करें. That Jesus is in our midst. तोच येशू आज आपल्यामध्ये आहे. वो यीशु आज हमारे बीच में है. Before we close, आपण बंद करण्या अगोदर हम समाप्त करने से पहले we are going to fight against these sins. या पापांच्या विरुद्धात आपण लढणार आहोत. इन पापों के विरोध में हम लड़ने वाले. Dear child of God, remember you are not just a believer, you are part of God's army. प्रियानो तुम्ही एक गोष्ट स्मरण करा की तुम्ही फक्त विश्वासणारा नव्हे तर देवाच्या सैन्यातील तुम्ही एक सैनिक आहात. प्रिय लोग, आप योग विश्वास करना कि आप सिर्फ एक विश्वासी नहीं बल्कि परमेश्वर की सेना का एक व्यक्ति है. If you realize that you are a soldier of Christ, then stand up. जर तुम्हाला असं वाटत आहे तुम्हाला समजून येत आहे की मी ख्रिस्ताचा एक सैनिक आहे तर तुम्ही उभे राहा. अगर आपको ऐसा लगता है कि आप मसीह का एक योद्धा है तो आप खड़ा हो जाइए. If you realize that Jesus alone can save the world from sins, then, and if you realize that you are a soldier in His army, then stand up. येशू सर्व पापापासून माणसाला सोडवू शकतो आणि त्यावर जय देऊ शकतो असं जर तुम्हाला वाटत असेल आणि तुम्ही ख्रिस्ताचे सैनिक आहात असं वाटत असेल तर उभे राहा. अगर आपको ऐसा विश्वास है कि यीशु सारे पापों को छुड़ा सकता है और उसकी सेना का आप एक भाग है तो आप खड़े हो जाइए. Keep your eyes closed. आपले डोळे बंद ठेवा. अपनी आंखें बंद We रखिए. are going to start a war now. आता आपण एक युद्ध सुरू करणार आहोत. अभी हम एक युद्ध को शुरू करने वाले हैं. So many people are being troubled by sin. पापाद्वारे अनेक लोक पीडित आहेत. बहुत सारे लोग पापों से पीड़ित हैं. Demons are deceiving so many people by making them enjoy fun, but they do not realize it is sin and it is dragging them to hell. अनेक मनोरंजक गोष्टीचा आनंद घेऊन
सैतान जे आहे त्यांना फसवत आहे, पण त्यांना कळत नाही की एक सैतान आहे किंवा पाप आहे, एक धोकेबाज आहे. बहुत सारे लोग पाप के मनोरंजन में फंसे हुए, वो शैतान उनसे वो करवाता है, वे लोग वो महसूस नहीं करते कि वो पाप है और उसमें फंसा हुआ. 1 minute we are going to meditate on Calvary. 1 मिनिट आपण क्रूसावर मनन करणार आहोत. 1 मिनट के लिए हम सलीब पर ध्यान करें. Sin is dancing everywhere. पाप जे आहे सर्वत्र नाचत आहे. पाप हर जगह नाच रहा है. But when it comes to Jesus hanging on the cross, येशू वधस्तंभावर लटकलेला येशूच्या पुढे जेव्हा ते येते, लेकिन जब वो सलीब पर लटकने वाला यीशु के सामने आ रहा, there sin trembles. तेथे पाप थरथर कापते. वहाँ पर पाप कांपने लगता है. Sin is going to tremble in this place also. तेच पाप आता ह्या ठिकाणी थरथर कापणार आहे. पाप इस जगह में भी कांपने वाला. But before that we are going to meditate on the death of Jesus hanging on the cross for a minute. आणि एक क्षणासाठी क्रूसावर मेलेल्या येशूवर आपण मनन करणार आहोत. लेकिन उससे पहले 1 मिनट के लिए सलीब पर मरा हुआ यीशु पर हम ध्यान करेंगे. Close your eyes and look at that vision of Jesus hanging on the cross. आपले डोळे बंद करा आणि क्रूसावर लटकलेल्या येशूला तुम्ही मनात ध्यान करा. अपनी आंखें बंद करके सलीब पर लटकने वाला यीशु पर ध्यान करिए. A holy man is hanging there. एक पवित्र व्यक्ती तिथे लटकत आहे. एक पवित्र व्यक्ति वहाँ पर लटक रहा. There is hardly any skin on his body. त्याच्या शरीरामध्ये कातडी नाही. उसके शरीर में कोई चमड़ा नहीं बचा. You can see his bones. त्याचे हाड तुम्ही पाहू शकता. आप उसकी हड्डियों को देख सकते. Can you see blood coming down all over his body? शरीरातल्या सर्व भागातून रक्त वाहत आहे, तुम्ही पाहू शकता का? क्या उसके शरीर के हर भागों से लहू बहते हुए आप देख रहे हो? 1 minute silently meditate on the cross. 1 मिनिट क्षणासाठी निशब्दपणाने त्या क्रूसावर तुम्ही मनन करा. 1 मिनट शांति के साथ वो सलीब पर ध्यान करिए. As we meditate now, आता जसं आपण त्यावर मनन करत आहोत, जैसे हम ध्यान कर रहे हैं, a power is being generated. एक शक्ती तिथून प्रगट होत आहे. एक सामर्थ्य उत्पन्न हो रहा. This Calvary, this Jesus of Calvary is no more hanging in Israel now. आता प्रियानो, त्या वधस्तंभावर तो येशू आता इस्रायलमध्ये लटकत नाही. अभी ये जो सलीबी यीशु इस्राएल में आज भी लटक नहीं रहा. But because of the death of Jesus 2000 years ago, 2000 वर्ष अगोदर येशूच्या ह्या मरणाद्वारे, लेकिन 2000 साल पहले वो यीशु के मृत्यु के द्वारा the experience of Jesus on Calvary has become a power in the spirit world. आणि ह्या क्रूसावर मेलेल्या येशूचा जे मरणाचा अनुभव आहे ते आत्मिक जगामध्ये ते एक सामर्थ्य होऊन बदललेलं आहे. सलीब पर मरा हुआ यीशु जो है आत्मिक जगत में एक सामर्थ्य बन चुका. As we meditated on Calvary just now, जसं आपण त्या क्रूसावर आपण मनन केलं, जैसे अभी हमने वो सलीब पर ध्यान किया, that power of Calvary has come down in our midst. त्या क्रूसावरचं सामर्थ्य आपल्यामध्ये उतरून आलेलं आहे. वही सलीबी सामर्थ्य हमारे बीच में उतर के आया है. Because of this convention in this place, आणि ह्या संमेलनामध्ये ह्या ठिकाणी और इसी जगह में इस कन्वेंशन के द्वारा the powers of darkness in Mumbai are trembling. आणि मुंबईमध्ये असलेले 16 घराची शक्ती थरथर कापत आहे. मुंबई के घन अंधकार की शक्ति कांप रहा. The powers of sin in Mumbai are trembling. मुंबईमध्ये असलेल्या पापाची शक्ती थरथर कापत आहे. मुंबई की पाप की शक्तियाँ कांप रहा. Now we are going to praise God. आता आपण देवाची स्तुती करणार आहोत. अभी हम प्रभु का स्तुति करने We वाले are हैं. going to exalt our Savior Jesus. आपला उद्धारक येशू ख्रिस्ताला आपण उंचावणार आहोत. अभी हमारा उद्धार करता यीशु को हम बढ़ाई देने वाले हैं. As we praise and exalt our Jesus, आपल्या येशूला स्तुती करत आहोत जसं आपण उंचावत आहोत. जैसे हमारे यीशु को स्तुति करते समय the God who dwells in the praises of His people will come down. हो, देवाच्या लोकांच्या स्तुतीमध्ये वास करणारा परमेश्वर आज आपल्यामध्ये उतरून येणार आहे. अपने लोगों के स्तुतियों में वास करने वाला परमेश्वर उतर के आएगा. The glory of Jesus Christ is going to shine in this place. येशू ख्रिस्ताचा तेज घरावर इथे प्रकाशवर आहे. यीशु मसीह का महिमा यहाँ पर चमकने वाला है. Instead of darkness, there will be light. अंधाराच्या ऐवजी प्रकाश होणार आहे. अंधकार की जगह में ज्योति होगा. Instead of death, there is going to be life. मरणाऐवजी जीवन प्रवेश करणार आहे. मृत्यु के बदले में जीवन होगा. Instead of sin, there's going to be holiness. आणि पापाऐवजी पवित्रता होणार आहे. और पाप की जगह में पवित्रता होगा. Let's lift up our voices and praise God. आपला आवाज उचलून आपण स्तुती करत राहूया. हमारी आवाज को उठाकर हम उसकी स्तुति करें. Jesus is God, therefore praise Him. येशू देव आहे म्हणून या स्तुती करूया. यीशु परमेश्वर है इसलिए स्तुति करिए. Jesus is Almighty, therefore praise Him. येशू सर्वसमर्थ देव आहे म्हणून स्तुती करूया. यीशु सर्वशक्तिमान है इसलिए स्तुति करिए. Jesus is Savior, therefore praise Him. येशू उद्धारक आहे म्हणून स्तुती करूया.
यीशु उद्धार करता है, इसलिए स्तुति करिए। Jesus is healer, therefore praise him. येशू आरोग्यदाता है, वही स्तुति करूया. यीशु चंगा करने वाला, स्तुति करिए। As you praise God, जसं तुम्ही स्तुती करत राहाल, जैसे आप स्तुति करते समय the fire of God is coming down. परमेश्वरची अग्नी खाली उतरून येत आहे. परमेश्वर का आग नीचे उतरेगा। Praise God with all of your might. आपल्या सर्व सामर्थ्याने शक्तीने त्याची स्तुती करूया. अपनी पूरी शक्ति से स्तुति करिए। Praise him because he is worthy of all praise. सर्व स्तुतीचा तो योग्य आहे, म्हणून या स्तुती करूया. सारे स्तुतियों के लिए वो योग्य है, इसलिए स्तुति करिए। As you praise God, जसं तुम्ही देवाची स्तुती करत राहाल, जैसे आप प्रभु का स्तुति करते हैं, with eyes of faith I can see the demon of lust leaving this place. आणि मग विश्वासाच्या डोळ्याने मी पाहतो की वासनेचा जो शैतान आहे तो इथून पळून जात आहे. विश्वासी आंखें से मैं देख रहा हूँ कि अभिलाषा की आत्मा निकल जा रहा The है। head of the spirit of Jezebel has been crushed. इस्राएलाचे जे दोन धोका आहे ते पायाखाली धुळवले जात आहे. इस्राएल की आत्मा का सर कुचल दिया जा रहा है। The spirit of murder is leaving this place. हत्या करण्याचा आत्मा आहे जागा सोडून जात आहे. हत्या करने की आत्मा जगह छोड़ के जा रहा The है। spirit of quarreling is leaving this place. भांडण आणि झगडे करणारा आत्मा इथून निघून जात आहे. झगड़ा की आत्मा जगह छोड़कर जा रहा है। The spirit that makes people drink is leaving this city. आणि माणसाला दारू पिण्याचा सवय आणणारा त्या आत्मा इथून निघून जात आहे. शराब पीने की आदत लाने वाली आत्मा यहाँ छोड़ के जा रहा है। With all your might, praise God. या सर्व शक्तीने आपण देवाची स्तुती करूया. अपने पूरे शक्ति से प्रभु का स्तुति करिए। With all your might, praise God. सर्व शक्तीने देवाची स्तुती करूया. अपनी सारी शक्ति से स्तुति करिए। Praise the Lord. Praise you, Jesus.